Hello everyone and welcome to this video my dear friends. तर विद्यार्थी मित्रांनो, मी राहुल नाईपळे सर आपल्या सर्वांचं या व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत करतो. तर मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओमध्ये राज्यसेवा 2017चा जो मेनचा क्वेश्चन पेपर झाला, या पेपरमधील इंग्रजी या विषयाचे जे प्रश्न आहेत तर या प्रश्नांचा आपण या व्हिडिओमध्ये अनालिसिस करणार आहोत. मागील आपण बऱ्याच व्हिडिओमध्ये मग 2019चा क्वेश्चन पेपर असेल, त्याच्यानंतर 2019चा राज्यसेवेचा पेपर, 2018चा राज्यसेवेचा पेपर, या पेपरचं सुद्धा आपण सविस्तर विश्लेषण केलेले व्हिडिओ आपल्या YouTube चॅनलवरती टाकलेले आहेत. त्याच्यामध्ये आपण ग्रामर सेक्शन वेगळं केलं आहे, व्होकॅब्युलरी सेक्शन वेगळं केलं आहे. प्रत्येक व्हिडिओ प्रत्येक क्वेश्चन पेपरचा उद्देश आपला हाच आहे की आपण ज्यावेळेस ग्रामरच्या क्वेश्चनचा फोकस करतोय त्यावेळी तुम्हाला ग्रामरच्या सगळ्या कॉन्सेप्ट तुमच्या व्यवस्थित क्लिअर व्हाव्यात. आणि ज्यावेळेस आपण व्होकॅब्युलरी सेक्शनचे व्हिडिओ तुम्ही पाहताय तर त्यावेळेस तुम्हाला व्होकॅब्युलरीवरती किती प्रश्न विचारलेत, कशा प्रकारे प्रश्न विचारलेत, हे सगळं तुमचं त्या ठिकाणी व्यवस्थित क्लिअर व्हावं आणि तुम्हाला शब्द पण वहीमध्ये व्यवस्थित लिहून घेता यावेत, यासाठी आपण हे दोन सेक्शन वेगवेगळ्या प्रकारे केलेले आहेत. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण राज्यसेवा 2017च्या क्वेश्चन पेपरचा आपण अनालिसिस करणार आहोत. मी प्रत्येक व्हिडिओमध्ये हेच सांगत असतोय, जरी आपण आता या व्हिडिओमध्ये राज्यसेवेच्या क्वेश्चन पेपरचा आपण अनालिसिस करणार आहोत, तरी सुद्धा आपण लक्षात ठेवायचं आहे डिअर फ्रेंड्स. मग आपण कंबाईन ग्रुप बी ची तयारी करत असाल, ग्रुप सी ची तयारी करत असाल, कोणी सरळ सेवेची तयारी करत असेल, तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करत असाल, तरी पण आपल्या सगळ्यांना हे जे प्रश्न आहेत तर याच्यामध्ये जे प्रश्न आहेत तर हे प्रश्न सर्वांसाठीच महत्वाचे आहेत. आता अलीकडं जे सरळ सेवा, जे आरोग्य विभागाचे पेपर झाले, त्याच्यानंतर टीईटीचा जो पेपर झाला, तुम्ही हे जर सगळे क्वेश्चन पेपर जर अनालिसिस केले तर तुमच्या लक्षात येईल की या सगळ्या प्रश्नपत्रिकांमध्ये एमपीएससीचेच क्वेश्चन जसेच्या तसे टाकलेले आहेत. मग येणारी तलाठी परीक्षा असेल, जिल्हा परिषद परीक्षा असेल, या सर्व परीक्षांसाठी किंवा म्हाडाची परीक्षा असेल, या सर्व परीक्षांसाठी आपल्याला हे सगळे प्रश्न जे आहेत हे प्रश्न निश्चितच एक दिशादर्शक आणि मार्गदर्शक ठरणार आहेत. त्यामुळे डिअर फ्रेंड्स, मग तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करत असतात तरी सुद्धा आपण यामधले जे प्रश्न आपण या ठिकाणी अनालिसिस करणार आहोत तर ते सर्वांसाठीच अत्यंत उपयुक्त ठरणार आहेत. मग आता येणारी आपली जी राज्यसेवा आहे तर राज्यसेवाची परीक्षा असेल किंवा कंबाईन ग्रुप बी ची परीक्षा असेल किंवा डिपार्टमेंट पीएसआय ची परीक्षा असेल, या सर्वच परीक्षांसाठी हे प्रश्न उपयुक्त असणार आहेत. ठीक आहे. तर मग आता मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आपण प्रत्येक क्वेश्चन पेपरचं काही दोन पार्ट केलेले आहेत. त्याच्यामध्ये ग्रामर सेक्शनचे क्वेश्चन सगळे आपण सेपरेट घेतोय आणि व्होकॅब्युलरी सेक्शनचे क्वेश्चन्स आपण सेपरेट घेतोय. आता का घेतोय हे ऑलरेडी मी सांगितलेलं आहे. तर मग आपण या व्हिडिओमध्ये तर हा जो पेपर आहे तर या पेपरच्या आपण सुरुवातीला ग्रामर सेक्शनचे क्वेश्चन घेणार आहोत. तर चला तर मग आपण या अनालिसिसला सुरुवात करूया. तर बघा, आपला हा अशा प्रकारचा पेपर आहे. आपल्या सगळ्यांना मी नेहमी सांगत असतोय प्रत्येक वेळी की हा जो पेपर आहे तर या पेपरमध्ये जसेच्या तसे सगळेच क्वेश्चन्स आपण टाईप केलेले आहेत. का केले आहेत तर त्याचा आपण दोन पार्टमध्ये क्लासिफिकेशन केलेलं आहे. याच्यामध्ये ग्रामरचे क्वेश्चन्स वेगळे केले आहेत आणि व्होकॅब्युलरीचे क्वेश्चन्स वेगळे केलेले आहेत. तर हे सगळे क्वेश्चन जसेच्या तसे आपण हे घेतलेले आहेत डिअर फ्रेंड्स. बघा, हे सगळेच क्वेश्चन जे असतील तर हे सगळे क्वेश्चन्स जसेच्या तसे, मग हे व्होकॅब्युलरी असेल किंवा ग्रामरचे क्वेश्चन्स असतील तर हे सगळे आपण या ठिकाणी जसेच्या तसे घेतलेले आहेत. फक्त आपण ह्याला काय केलंय, याच्यामध्ये ग्रामरचे क्वेश्चन्स वेगळे केले आहेत आणि व्होकॅब्युलरीचे क्वेश्चन्स वेगळे केले, ते पण आपल्या सर्वांना या व्हिडिओचा निश्चित फायदा व्हावा यासाठी. ठीक आहे. आता मग आपण जे क्वेश्चन्स आपण सेपरेट केले आहेत तर ते सगळ्याच क्वेश्चन्स आपण या ठिकाणी बघूया. चला तर बघा डिअर फ्रेंड्स, या ठिकाणी आपण काय केलेलं आहे, मी प्रत्येक अनालिसिसचे जे व्हिडिओ आहेत तर त्याच्यामध्ये मी ह्या गोष्टी केलेल्या आहेत. त्याचं रिझन असं आहे की विद्यार्थ्यांचं असं मत असं की आम्ही कोणता टॉपिक जास्त फोकस केला पाहिजे, कोणता टॉपिक वाचला पाहिजे, कोणता टॉपिक वाचला नाही पाहिजे. आता या क्वेश्चन पेपरमध्ये 2017च्या पेपरमध्ये क्वेश्चन टॅग हा टॉपिक, याच्यावरती एकही प्रश्न विचारला नाही. वॉइस हा टॉपिक, याच्यावरती एकही प्रश्न विचारला नाही. मग तुम्ही असं समजणार का क्वेश्चन टॅग आणि वॉइस हे टॉपिक परीक्षेसाठी महत्वाचे नाही? तर असं नाही डिअर फ्रेंड्स. 2019चा जो राज्यसेवेचा पेपर झाला तर 2019च्या राज्यसेवेच्या पेपरमध्ये आपल्याला क्वेश्चन टॅग या टॉपिक वरती दोन प्रश्न विचारले होते. किती प्रश्न? दोन प्रश्न विचारले होते. आणि दोन्ही प्रश्न जर तुम्ही बघितले तर ते दोन्ही प्रश्न एवढे वेगळ्या नियमावरती विचारले होते, अपवाद नियमावरती विचारले होते.
तर तुम्ही ते प्रश्न बघू शकता कशा प्रकारे विचारले आणि त्याचं उत्तर आपण कशा प्रकारे त्यामध्ये सांगितलेलं आहे, त्याचं उत्तर कसं येत आहे तर ते पण त्याच्यामध्ये सविस्तर सांगितलेलं आहे. 2019च्या पेपरचा जर अनालिसिसचा व्हिडिओ पाहिला तर तुम्हाला त्या ठिकाणी लक्षात येईल. ठीक आहे, तर बघा मग सांगण्याचा उद्देश एकच आहे, एमपीएससी ला सगळेच टॉपिक आपल्याला त्या ठिकाणी महत्वाचे आहेत. कोणताही टॉपिक कमी महत्वाचा किंवा अधिक महत्वाचा असं नाही, तर या ठिकाणी सगळ्याच टॉपिकला आपल्याला त्या ठिकाणी फोकस करणं गरजेचं आहे. मला असं वाटतं की या टॉपिकमध्ये सॉरी या क्वेश्चन पेपरमध्ये मॉडल ऑब्झर्व्ह व्हर्ब हा जो टॉपिक आहे तर त्याच्यावरती जवळजवळ 4 का 5 प्रश्न विचारलेले आहेत. तर त्याच्यामुळे डिअर फ्रेंड्स याच्यामध्ये काय करायचं, प्रत्येक टॉपिक हा आपल्याला परीक्षेसाठी महत्वाचा आहे. चला ठीक आहे, आता बघा मग या ठिकाणी हे दिसायला तुम्हाला सगळे क्वेश्चन्स टॉपिक वाईज आपण दिलेलं आहे, त्याचं डिस्ट्रीब्युशन या परीक्षेमध्ये हे सगळे अशा प्रकारे टॉपिक वरती एक प्रश्न, मॉडल ऑब्झर्व्ह व्हर्ब वरती 5 प्रश्न विचारले आहेत, क्लॉज वरती 3 प्रश्न विचारले आहेत, स्पीच वरती 1 प्रश्न आहे आणि व्हॉइस वरती प्रश्नच नाही. ठीक आहे, पार्ट ऑफ स्पीच म्हणजे सेम पार्ट ऑफ स्पीच जे आहे तर एकच शब्द 4 वाक्यामध्ये दिलेला आहे आणि त्याची पार्ट ऑफ स्पीच विचारलेली आहे. तर अशा प्रकारे डिअर फ्रेंड्स प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. चला तर आपण आता डायरेक्ट क्वेश्चन्सलाच आपण सुरुवात करूया. तर बघा या ठिकाणी पहिला प्रश्न आहे, डायरेक्ट स्पीचचा इनडायरेक्ट स्पीच करायला सांगितलेला आहे आपल्याला. या ठिकाणी द सन रायझेस इन द ईस्ट ही सेड. ज्या वेळेस आपल्याला डायरेक्ट स्पीचच्या वाक्याचं इनडायरेक्ट स्पीच करायचे त्यावेळी मी नेहमी तुम्हाला सांगत असतो ते म्हणजे आपण दिलेल्या वाक्यामध्ये जे रिपोर्टिंग व्हर्ब आहे तर ते अगोदर पाहिलं पाहिजे कोणत्या टेन्स मध्ये आहे. मग यामध्ये रिपोर्टिंग व्हर्ब हे पास्ट टेन्स मध्ये आहे, अगोदर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही करायची. जर रिपोर्टिंग व्हर्ब पास्ट टेन्स मध्ये असेल तर दिलेल्या रिपोर्टेड स्पीचच्या वाक्याचा टेन्स चेंज करायचा असतो आणि जर रिपोर्टिंग व्हर्ब प्रेझेंट टेन्स मध्ये असेल तर दिलेल्या वाक्याच्या दिलेलं जे वाक्य असतंय रिपोर्टेड स्पीच मध्ये त्याचा टेन्स चेंज करायचं नाही. हे 2 नियम आहेत. पण एवढे 2च नियम जर तुम्हाला माहित असेल तरी पण तुम्ही उत्तरापर्यंत पोहोचू शकत नाही. तर त्यासाठी तिसरा नियम अत्यंत महत्वाचा आहे. जर रिपोर्टिंग व्हर्ब मी जे नियम सांगत असतोय तर ते नियम सर्वांनी एक गोष्ट लक्षात ठेवायची, ज्यावेळेस तुम्ही हे अनालिसिसचे व्हिडिओ पाहताय त्यावेळेस तुम्ही हातामध्ये वही आणि पेन असायला पाहिजे आणि हे नियम सगळे लिहून घेतले पाहिजे. नियम काय सांगतोय बघा, जर रिपोर्टिंग व्हर्ब पास्ट टेन्स मध्ये असेल, रिपोर्टिंग व्हर्ब पास्ट टेन्स मध्ये असेल मात्र या रिपोर्टेड स्पीच मध्ये, याला म्हणायचं आहे रिपोर्टेड स्पीच, जे रिपोर्ट केलेलं स्पीच असते त्याला आपण म्हणतो रिपोर्टेड स्पीच. या रिपोर्टेड स्पीच मध्ये जर युनिव्हर्सल ट्रूथ म्हणजे त्रिकालबाधित सत्य आपण म्हणतोय, मग ते युनिव्हर्सल ट्रूथ असेल, सायंटिफिक ट्रूथ असेल, त्याच्यानंतर नेक्स्ट जनरल ट्रूथ असेल किंवा एखादी प्रोव्हर्ब म्हणजे म्हण असेल, तर हे सायंटिफिक ट्रूथ, गुड थॉट, प्रोव्हर्ब असं जर असेल तर त्या ठिकाणी लक्षात ठेवायचंय जरी रिपोर्टिंग व्हर्ब पास्ट टेन्स मध्ये असतात तरी पण रिपोर्टेड स्पीच मध्ये बदल करायचा नाही. आणि द सन रायझेस इन द ईस्ट हे काय आहे, त्रिकालवादी सत्य आहे. त्याच्यामुळं जरी रिपोर्टिंग व्हर्ब पास्ट टेन्स मध्ये असलं तरी पण याच्या टेन्स मध्ये बदल करायचा नाही. हे जसं वाक्य आहे तसंच त्याला ठेवायचं. मग हा जर तुम्हाला नियम माहित असेल तर तुम्ही एका सेकंदामध्ये उत्तरापर्यंत पोहोचताय. दुसरी गोष्ट महत्वाची, डायरेक्ट स्पीचच्या वाक्याचं इनडायरेक्ट स्पीच करत असताना जे रिपोर्टिंग व्हर्ब जर पास्ट टेन्स मध्ये दिला असेल तर त्याला प्रेझेंट टेन्स मध्ये चेंज करायचं नाही. म्हणजे या ठिकाणी या नियमावरती हे 2 ऑप्शन कटले. जर रिपोर्टिंग व्हर्ब ही तर प्रेझेंट टेन्स मध्ये असेल तर त्याला पास्ट टेन्स मध्ये कन्वर्ट करायचं नाही. म्हणजे रिपोर्टिंग व्हर्ब ज्या टेन्स मध्ये आहे त्याच टेन्स मध्ये त्याला ठेवायचं असतं, हे लक्षात ठेवा. मग या ठिकाणी दोन्ही वाक्य कटले. या ठिकाणी बघा, या ठिकाणी जे आहे आपल्याला इथं कन्सिडर केलेलं आहे काय, सगळ्याच वाक्यामध्ये काय, मी हे लिस्नर या ठिकाणी दिलेलं आहे, मी लिस्नर. लक्षात कधीही ठेवायचंय, जरी वाक्यामध्ये ही सेड असलं परंतु लिस्नर जर असेल तर असं कधीच होत नाही वाक्य ही सेड मी, असं कधीही होत नाही. तर लक्षात ठेवायचंय, आपण जनरली पाठांतर करतो काय, जर सेड टू असेल तरच काय करायचं, टोल्ड करायचं. परंतु एमपीएससी काय करते, आपल्याला कधी कधी मग याच्यामध्ये हे अशा प्रकारचे देते किंवा वाक्य देते किंवा लिस्नर काही वेळेस काय असतं या रिपोर्टेड स्पीच मध्ये दिला जातो. त्याच्यामुळे काय करायचं, जर लिस्नर असेल आणि विधानार्थी वाक्य जर असेल तर त्या ठिकाणी काय करायचे, टोल्ड वापरायचंय, सेड टू सुद्धा वापरायचं नाही. काही काही एक्झाम मध्ये आपल्याला हे ही सेड टू मी असं एक ऑप्शन दिलंय आणि ही टोल्ड मी असं एक ऑप्शन दिलेलं आहे. दोन्ही वाक्य बरोबर दिलेलं आहे, तरी पण याच्यामध्ये हे वाक्य बरोबर येत नाही तर हे वाक्य बरोबर येत आहे, हे लक्षात ठेवा. हे बारकाईने नियम लक्षात ठेवणं गरजेचं आहे. चला ठीक आहे, आपण मग आता पाहू
तर याच्यामधलं कोणतं उत्तर बरोबर आहे डिअर फ्रेंड्स? 1 नंबरचा ऑप्शन जे आहे तर ते 1 नंबरचा ऑप्शन बरोबर आहे, कारण या 2 नंबरच्या ऑप्शन मध्ये काय केलं, राईज याचं सिंपल पास्ट टेन्स मध्ये कन्वर्ट केलंय, म्हणजे टेन्स चेंज केलेला आहे. चला ठीक आहे. आणि रिपोर्टिंग वर्ब जर पास्ट टेन्स मध्ये असेल आणि रिपोर्टेड स्पीच मध्ये जर युनिव्हर्सल ट्रूथ, सायंटिफिक ट्रूथ, जनरल ट्रूथ किंवा एखादी म्हण असेल तर त्याच्या टेन्स मध्ये बदल करायचा नाही म्हणण्यापेक्षा ते वाक्य जसं आहे तसंच ठेवायचं. चला ठीक आहे. नेक्स्ट बघूया आपण पुढचा प्रश्न. या ठिकाणी बघा पुढचा प्रश्न विचारलाय आपल्याला. या ठिकाणी कोणत्या टॉपिक वरती प्रश्न विचारला असेल? हा प्रश्न विचारला आहे आपल्याला प्रेपोजिशन या टॉपिक वरती, लक्षात ठेवायचं. मग इथं आपल्याला एक नियम, सरळ आणि सोपा नियम आहे. डिझायरस जे आहे तर डिझायरस सोबत साधारणतः आपण ज्यावेळेस डिझायरस हा शब्द वापरतोय तर त्यासोबत आपण काय करतो, ऑफ वापरतो. काय वापरतोय? डिझायरस सोबत आपण ऑफ वापरतो, आणि म्हणून या ठिकाणी जे आहे ऑफ वापरायचंय. आणि साधा आणि सिंपल मी नियम सारखं सांगतोय. टू सोडून साधारणतः जेवढे पण प्रेपोजिशन असतात तर प्रेपोजिशनच्या नंतर साधारणतः क्रियापदाला आयएनजी फॉर्म वापरतात. त्या ठिकाणी काय वापरतात? व्हीआयएनजी वापरतात. म्हणून या ठिकाणी काय करायचंय, हे जे आहे तर हे 3 नंबरचं ऑप्शन, म्हणजे याच्यामध्ये सी हे बरोबर आहे वाक्य. सी नंबरचं ऑप्शन बरोबर आहे आणि पर्यायामध्ये 2 नंबरचं ऑप्शन बरोबर आहे. ठीक आहे. हे लक्षात ठेवा, डिझायरस ऑफ असं लिहून घेत राहा डिअर फ्रेंड्स. चला नेक्स्ट बघूया. या ठिकाणी शी इज अन ऑथर यू विल नॉट हॅव रीड. या ठिकाणी आपल्याला प्रश्न विचारलाय ऍडजेक्टिव्ह क्लॉज ओळखा. काय विचारलाय? ऍडजेक्टिव्ह क्लॉज. आता लक्ष द्या डिअर फ्रेंड्स, ऍडजेक्टिव्ह क्लॉज असते तर ऍडजेक्टिव्ह क्लॉज हा साधारणतः हू असेल, हुम असेल, हुज असेल, विच असेल, दॅट असेल, किंवा वेन असेल, वेअर असेल, वाय असेल, किंवा हाऊ असेल. अशा प्रकारचे जे रिलेटिव्ह हे प्रोनाउन आहेत, रिलेटिव्ह प्रोनाउन यांना म्हणतात आपण रिलेटिव्ह ऍडव्हर्ब. अशा प्रकारच्या रिलेटिव्ह प्रोनाउन किंवा रिलेटिव्ह ऍडव्हर्बने सुरू होतो ऍडजेक्टिव्ह क्लॉज. या शब्दाने ऍडजेक्टिव्ह क्लॉज सुरू होतो आणि या शब्दांच्या अगोदर या शब्दाने क्लॉज सुरू होतो, आणि यांच्या अगोदर जर काय असेल नाउन किंवा यांच्या अगोदर जर प्रोनाउन असेल तर त्याला आपण काय म्हणतो? ऍडजेक्टिव्ह क्लॉज म्हणतो. हे सिंपल लक्षात ठेवायचं. या शब्दाने क्लॉज सुरू झाला पाहिजे आणि त्यांच्या पूर्वी काय असायला पाहिजे? एकतर नाउन असायला पाहिजे किंवा प्रोनाउन असायला पाहिजे. त्यावेळेस आपण त्यांना म्हणतो ऍडजेक्टिव्ह क्लॉज. आणि ऍडजेक्टिव्ह क्लॉज हा या रिलेटिव्ह प्रोनाउनने किंवा रिलेटिव्ह ऍडव्हर्बने सुरू होतो, म्हणून ऍडजेक्टिव्ह क्लॉजला दुसरं नाव आहे रिलेटिव्ह क्लॉज. 2018चा जो कंबाईनचा पेपर झाला त्या पेपरमध्ये ऍडजेक्टिव्ह क्लॉजचं वाक्य दिलं होतं, परंतु ऑप्शन हे ऍडजेक्टिव्ह क्लॉज म्हणून दिलं नाही तर रिलेटिव्ह क्लॉज म्हणून दिलं होतं. त्यामुळे हे लक्षात ठेवायचं आहे. चला ठीक आहे. आता या वाक्यामध्ये तर तुम्हाला इथं कुठं दिसायला का? हू पण दिसत नाही, हुम नाही, हुज नाही, विच नाही, वेल नाही, वेअर नाही, व्हाय नाही, हाऊ नाही. मग याच्यामध्ये ऍडजेक्टिव्ह क्लॉजचं वाक्य कसं ओळखायचं? तर डिअर फ्रेंड्स या ठिकाणी जे आहे तर लक्षात ठेवायचं आहे, तर बघा या ठिकाणी या ठिकाणी जे आहे तर आपल्याला बघा डिअर फ्रेंड्स हे सगळे जे ठीक आहे, तर म्हणजे आपण यामध्ये आपण चर्चा करत होतो ह्या सगळ्या शब्दाने सुरू होतंय त्याला आपण म्हणतोय ऍडजेक्टिव्ह क्लॉज. आता याच्यामध्ये जे आहे डिअर फ्रेंड्स, मग ऍडजेक्टिव्ह क्लॉज जे आहे तर बघा आपल्याला सध्या अलीकडे एमपीएससी जे आहे तर अशा प्रकारचे सध्या प्रश्न विचारत आहे. या प्रकारचे प्रश्न विचारत आहे. बऱ्याच पेपरमध्ये अशा प्रकारचे प्रश्न विचारलेले आहेत. आता अशा प्रकारचे म्हणजे काय? आता लक्ष द्या, शी इज अन ऑथर यू विल नॉट हॅव रेड. मग याच्यामध्ये जे आहे तर आता सध्या काय करत आहेत, जे रिलेटिव्ह प्रोनाउन आहेत ना, रिलेटिव्ह प्रोनाउन जे आहे तर स्किप केले जातात किंवा रिलेटिव्ह प्रोनाउन जरी नाही वापरले तर त्या ठिकाणी आपण अंडरस्टूड करत असतोय. काही वेळेस ओमिट केले जातात म्हणजेच त्या ठिकाणी वगळले जातात. शी इज अन ऑथर यू विल नॉट हॅव रेड. मग आपण या ठिकाणी म्हणणार की ह्या वाक्यामध्ये तर हू नाही, हुम नाही, म्हणजे या ठिकाणी हे वाक्य ऍडजेक्टिव्ह क्लॉजचं नाही असं आपल्याला वाटतंय. परंतु याच्यामध्ये मी तुम्हाला काय सांगितलं, बऱ्याच वाक्यांमध्ये काय केलं जाते, रिलेटिव्ह ऍडव्हर्ब किंवा रिलेटिव्ह प्रोनाउन वापरत नाही, परंतु ते कन्सिडर केलं जातंय. खरं पाहता हे वाक्य कसं आहे, शी इज अन ऑथर whom you will not have read, म्हणजे या ठिकाणी हे वाक्य ऍडजेक्टिव्ह क्लॉजचं आहे डिअर फ्रेंड्स. हे अशा प्रकारचे आता वाक्य विचारले जात आहेत. हे आपल्याला काय करायचं, रिलेटिव्ह प्रोनाउन अंडरस्टूड करायचं म्हणजे समजून घ्यायचे त्यामध्ये आहे का नाही. त्याच्यानंतर आय मस्ट पोस्ट द लेटर विच आय हॅव जस्ट रिटन. मग विच आय हॅव जस्ट रिटन या ठिकाणी जरी नसलं तर या ठिकाणी हा आहे मेन क्लॉज आणि या ठिकाणी आहे सबऑर्डिनेट क्लॉज.
या ठिकाणी हा आहे मेन क्लॉज, या ठिकाणी हा आहे सबऑर्डिनेट क्लॉज. त्याच्यामुळे डिअर फ्रेंड्स काय केलं आहे या ठिकाणी हे पण वाक्य ऍडजेक्टिव्ह क्लॉजचं आहे. दे रिसिव्ड इन्फॉर्मेशन दॅट देअर कार हॅड बीन स्टोलन. तर लक्षात ठेवायचं डिअर फ्रेंड्स, या ठिकाणी हे जे वाक्य आहे तर दे रिसिव्ड इन्फॉर्मेशन दॅट देअर कार हॅड बीन स्टोलन. व्हॉट दे रिसिव्ड या ठिकाणी जे हा क्लॉज आहे तर हा क्लॉज पण काय करतो या ठिकाणी लक्ष द्या, या इन्फॉर्मेशन बद्दल म्हणजेच या ठिकाणी ऑब्जेक्टच काम करतोय. ठीक आहे. आणि हा दे रिसिव्ड इन्फॉर्मेशन दॅट देअर कार हॅड बीन स्टोलन म्हणजे या ठिकाणी जे ऑब्जेक्टचं काम करणारे जे नाउन आहे तर त्याच्याबद्दल या ठिकाणी इन अपोजिशन टू नाउन ऑर प्रोनाउनचं काम करताय म्हणून हा क्लॉज. म्हणून या ठिकाणी लक्षात काय ठेवायचं डिअर फ्रेंड्स, हा क्लॉज जो आहे तर हा क्लॉज काय करतोय इन अपोजिशन टू नाउन ऑर प्रोनाउनचं कार्य करतोय. म्हणजेच या ठिकाणी लक्ष द्या डिअर फ्रेंड्स, हा आहे नाउन क्लॉजचं कार्य करतोय. म्हणून या ठिकाणी काय आहे याच्यामध्ये उत्तर जे आहे ते उत्तर हे फक्त या ठिकाणी ए आणि बी हे दोनच ऑप्शन काय आहेत ऍडजेक्टिव्ह क्लॉजचे आहेत. तिसरं ऑप्शन हे नाउन क्लॉजचं आहे. ठीक आहे. याच्यामध्ये बघा हे तिसरं जे आहे तर हे थोडं लिटल बिट आपल्याला कन्फ्युजन करतंय. काय कन्फ्युजन करतंय, इथं दॅटने सुरू होणारा क्लॉज आहे आणि ते इन्फॉर्मेशन हे नाउन आहे. मात्र डिअर फ्रेंड्स लक्षात ठेवायचं, असं जर वाक्य आलं तर आपण व्हॉटने प्रश्न विचारायचा आणि येणारं उत्तर हे जर समजा नाउन हे ऑब्जेक्ट असेल आणि पुढचा दॅटने सुरू होणारा क्लॉज जर त्याच्याबद्दलच काय करत असेल पुढं जे हे इन्फॉर्मेशन सांगत असेल तर त्यावेळेस त्याला काय म्हणायचंय नाउन क्लॉजच म्हणायचं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा 4 नंबरचा ऑप्शन, विच ऑफ द सेंटेन्सेस आर करेक्ट. आता या ठिकाणी वाक्य कोणतं बरोबर आहे असा प्रश्न विचारलाय. या ठिकाणी हे जे मीटर आहे तर मीटर आणि या मीटर मध्ये आपल्याला विचारलेलं आहे. तर डिअर फ्रेंड्स हे जे मीटर आहे METER हे मीटर जे आहे तर मीटर म्हणजेच आपण या ठिकाणी काय करतोय यंत्र म्हणून आपण या ठिकाणी काय करतोय यूज करतोय. म्हणजेच काय मोजमाप करण्यासाठी जे आपण यंत्र यूज करतो ना तर त्याला आपण म्हणतो मीटर हे. मग याच्यामध्ये हे गॅस मीटर असेल, वॉटर मीटर असेल, इलेक्ट्रिसिटीचं मीटर असेल, आपण म्हणतो ना इलेक्ट्रिसिटीचं मीटर. तर हे जे आहे तर हे आपण मोजमाप करण्यासाठीच असते ना यंत्र. म्हणजेच काय म्हणून आपण त्याला इलेक्ट्रिसिटी किती आपण युनिट वीज वापरलेली आहे त्यासाठीचं जे मीटर असेल तर त्याचं स्पेलिंग हे असं असतंय. मग ते गॅस मीटर असेल, इलेक्ट्रिसिटी मीटर असेल किंवा वॉटर मीटर असेल तर त्याचं स्पेलिंग लक्षात ठेवायचं ते म्हणजे हे आहे. यालाच आपण म्हणतोय मोजमाप करण्याचे यंत्र. काय मोजमाप करण्यासाठी वापरतोय आपण, मग ते वीज असेल, पाणी असेल, याच मोजमाप करण्याचं यंत्र. ठीक आहे. म्हणजे आपण या अर्थाने याला लक्षात ठेवू. म्हणून लक्षात काय करायचं, हे मीटर म्हणलं की ह्याच्यासोबत हे शब्द लक्षात ठेवा, गॅस मीटर, वॉटर मीटर, इलेक्ट्रिसिटी मीटर, स्पीडोमीटर हे लक्षात ठेवा. आणि हे जे मीटर आहे तर या ठिकाणी लक्षात ठेवायचंय या ठिकाणी जे आहे तर हे आपण जे मीटर इंच म्हणून वापरतो ना तर हे या ठिकाणी बरोबर आहे. याचं स्पेलिंग मीटर METRE हे बरोबर आहे. म्हणून या ठिकाणी याचं जे उत्तर आहे तर याचं उत्तर लक्षात ठेवायचं डिअर फ्रेंड्स, हे जे आहे तर हे बरोबर आहे. आता याच्यामध्ये इथं पण मीटर आहे METER बरोबर केलंय, पण याचं इथं स्पेलिंग काय केलं तर डिअर फ्रेंड्स हे वेगळं केलं आहे. 1 इंच आपण जे ह्याच्यामध्ये जे आपण वापरतोय ना किती इंच झालं डिस्टन्स दाखवण्यासाठी, तर ते जे मीटर आहे तर त्या मीटरसाठी काय करायचं डिअर फ्रेंड्स, हे मीटर वापरायचं आहे. आणि हे आता जे सांगितलं तुम्हाला गॅस मीटर, वॉटर मीटर, इलेक्ट्रिसिटी मीटर त्याचं स्पेलिंग हे METER आहे. तर तुम्हाला हा फरक लक्षात ठेवायचा आहे. मग तुमच्या लक्षात आला असेल की आपल्याला बघा प्रश्न कशा स्वरूपातले विचारले जात आहेत. ठीक आहे. आणि म्हणून याच्यामधलं पहिलं वाक्यच बरोबर आहे. या मीटर या शब्दाच्या वापर वाक्यामध्ये बरोबर कोणत्या वाक्यामध्ये केलेला आहे तर त्याच्यानुसार आपल्याला ठरवायचं वाक्य कोणतं बरोबर आहे ते. आणि याचं उत्तर जे आहे तर याचं उत्तर हे 1 नंबरचं ऑप्शनच बरोबर आहे. चला नेक्स्ट बघा, कव्हर युअर हेड प्रॉपरली लेस्ट यू डॅश डॅश कॅच कोल्ड. आता याचं उत्तर जे आहे तर याचं उत्तर खूप सोपं आहे, सिंपल आहे. लेस्टने सुरू होणाऱ्या क्लॉज मध्ये कधीही लक्षात ठेवायचे शुड हे मॉडल ऑक्झिलरी व्हर्ब वापरतात. शुड हे मॉडल ऑक्झिलरी व्हर्ब वापरतात हे लक्षात ठेवायचं. आणि आणखी एक ह्याच्या संदर्भात नियम लक्षात ठेवायचा, लेस्ट मध्ये शुड वापरायचं आहे परंतु शुड सोबत शुड प्लस नॉट वापरू नये. शुड सोबत काय करायचंय, नॉट वापरायचं नाही, याला निगेटिव्ह करायचं नाही. तुम्हाला इथे विचारलं नाही, परंतु जर तुम्हाला समजा असं वाक्य दिलं असतं, एक वाक्य शुडचं आहे आणि एक वाक्य जर समजा तुम्हाला काय केलं असतं शुड नॉटचं दिलं असतं
तर त्या ठिकाणी काय करायचं डिअर फ्रेंड्स, हे शुड नॉट किंवा स्टुडंटचं दिलं असतं तर हे चुकीचं आहे. तर याच्यामध्ये काय करायचं डिअर फ्रेंड्स, लेसच्या क्लॉज मध्ये शुड वापरायचं आणि शुड वापरलं नॉट वापरायचं नाही. हा एक नियम एक्स्ट्रा लक्षात ठेवा. म्हणून याचं उत्तर हे 4 नंबरचं ऑप्शन बरोबर आहे. चला ठीक आहे, नेक्स्ट बघू आपण क्वेश्चन. तर या ठिकाणी बघा, हा इफचा क्लॉज आहे, इफचे वाक्य आहेत. आता मी काय केले, त्याच्यामध्ये इफचे मला वाटते 3 प्रश्न तुम्हाला विचारले आहेत, तर ते मी सोबतच या ठिकाणी घेतलेले आहेत. तर आता आपण प्रत्येक परीक्षेमध्ये आपण पाहिलं आहे की इफ वरती बघा कशा प्रकारे प्रश्न विचारलेले आहेत. त्यासाठी मी या ठिकाणी इफचं जे स्टेटमेंटचा नियम आहे, त्याच्यामध्ये इफ स्टेटमेंटचा जो नियम आहे, कोणत्या टाईप मध्ये कोणता टेन्स वापरला जातो हे ते या ठिकाणी दाखवते. तुम्ही वहीमध्ये व्यवस्थित हे लिहून घ्या, जे दिसते बोर्डवरती ते सगळं लिहून व्यवस्थित घ्या. बघा, इफचे 4 टाईप आहेत, टाईप 0, टाईप 1, टाईप 2, टाईप 3. या टाईप 0 मध्ये इफ सोबत सिंपल प्रेझेंट टेन्स असतो, पुढे सिंपल प्रेझेंट टेन्स असतो. हे टाईप कधी वापरायचंय, जर म्हणजे फॅक्ट सांगितले असेल किंवा सायंटिफिक ट्रूथ जर सांगितलं असेल इफच्या स्टेटमेंट मधून, त्यावेळेस दोन्हीकडे पण सिंपल प्रेझेंट टेन्स वापरतात. टाईप 1 मध्ये काय असतं, इफ सोबत सिंपल प्रेझेंट टेन्स आणि पुढे असते सिंपल फ्युचर टेन्स. कधी वापरायचं हे स्ट्रक्चर, जर रिअल कंडिशन व्यक्त केली असेल तर. तसेच इफ मध्ये जर सिंपल प्रेझेंट टेन्स वापरला असेल आणि पुढे जर सिंपल फ्युचर असेल तर त्याच्यामधून प्रोबॅबल कंडिशन सुद्धा व्यक्त केली जाते. रिअल कंडिशन आणि प्रोबॅबल कंडिशन. इथं सिंपल पास्ट टेन्स आणि पुढे असे वुड प्लस V1. मग त्या वुडच्या ऐवजी आपण काही वेळेस कुड वापरू शकतोय, माइट वापरू शकतोय, हे लक्षात ठेवायचं. आणि काही याच्यामध्ये आपण ओल्ड इंग्लिश मध्ये आहे तरी शुड सुद्धा वापरलं जातंय. टाईप पुढचा टाईप मध्ये, टाईप 3 मध्ये इफ सोबत पास्ट परफेक्ट म्हणजेच हॅड प्लस V3 वापरायचं आणि पुढे वापरायचंय वुड हॅव प्लस V3, कुड हॅव प्लस V3, माइट हॅव प्लस V3. आपण अशा प्रकारचे स्ट्रक्चर आपण या ठिकाणी यूज करतोय. तर याचं व्यवस्थित काय करा, वहीमध्ये ह्याला लिहून घ्या. चला ठीक आहे, मग आता आपण प्रश्न बघू कशा प्रकारे विचारला. चला ठीक आहे, बघा डिअर फ्रेंड्स, या ठिकाणी प्रश्न काय विचारला आपल्याला. या ठिकाणी करेक्ट सेंटेन्स विचारलेला आहे. आता तुम्हाला हे करेक्ट सेंटेन्स कोणतं आहे तर ते ओळखायचं आहे. तुम्ही कशावर ओळखणार आहे करेक्ट सेंटेन्स आहे कोणतं आहे ते? तर या ठिकाणी हे तुम्हाला ओळखायचं कशावरती डिअर फ्रेंड्स, इफ आय हॅड टाइम शुड हॅव. आता या ठिकाणी हे पास्ट टेन्स आहे, सिंपल पास्ट टेन्स आहे, तर इथं पुढे काय शुड हॅव प्लस V3 वापरले म्हणून या ठिकाणी हे चुकीचं आहे. कारण याच्यामध्ये लक्षात ठेवायचं, आपण जर हॅड प्लस V3 असेल तर त्या ठिकाणी आपण कुड हॅव, वुड हॅव, माइट हॅव आणि काही वेळेस आपण शुड हॅव प्लस V3 वापरू शकतो. परंतु जनरली पास्ट परफेक्ट टेन्स असेल तर या ठिकाणी सिंपल पास्ट टेन्स आहे, तर आपण इथं काय करतोय, वुड प्लस V1 किंवा कुड प्लस V1 किंवा माइट प्लस V1 वापरतो. शुड हॅव प्लस V3 वापरत नाही. म्हणून पहिलं वाक्य चुकलेलं आहे स्ट्रक्चर नुसार. तुम्ही जर ते वहीमध्ये व्यवस्थित लिहून घेतलं असेल आणि समोर जर ठेवलं तर तुम्हाला लक्षात येईल. तर आता याच्यामध्ये लक्षात द्या डिअर फ्रेंड्स, पुढं इफ सोबत जसं आपण इफ सोबत सिंपल प्रेझेंट टेन्स आणि पुढे सिंपल प्रेझेंट टेन्स यूज करू शकतोय, तसंच पास्ट टेन्स मध्ये इफ सोबत सिंपल पास्ट टेन्स आणि पुढे पण सिंपल पास्ट टेन्स यूज करू शकतोय. म्हणजे या ठिकाणी सिंपल पास्ट म्हणजे इथं पास्ट टेन्स आहे आणि इथं पण पास्ट टेन्स आहे, इथं सिंपल पास्ट आहे, इथं पण सिंपल पास्ट आहे. म्हणून या ठिकाणी हे वाक्य बरोबर आहे. टेन्स अग्रीमेंट नुसार लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर इथं इफ आय वर अ मिलेनियर आय वुड गिव्ह जनरसली टू गुड कॉजेस. तर या ठिकाणी वेअर सिंपल पास्ट टेन्स आहे आणि इथे वुड प्लस V1 आहे. म्हणजे या ठिकाणी हे पण वाक्य बरोबर आहे. याच्यामध्ये फक्त पहिलंच वाक्य अग्रीमेंट नुसार चुकलेलं आहे. तर याचं उत्तर कोणतं आहे डिअर फ्रेंड्स, या ठिकाणी बी आणि सी बरोबर आहे. म्हणजे हे उत्तर याचं बरोबर आहे. चला ठीक आहे, पुढचा बघू आपण. या ठिकाणी पण टेन्स अग्रीमेंटच आहे. आपल्याला काय केलं, या ठिकाणी इफचा क्लॉज फिल इन द ब्लँक म्हणजे या ठिकाणी ब्लँक सोडलेला आहे आणि या ठिकाणी आपल्याला 2 वाक्य दिलेत, ए आणि बी. या दोन्ही वाक्यामध्ये इफचा क्लॉज लिहायचा आहे आणि या ठिकाणी हा जो क्लॉज असतो याला आपण म्हणतोय मेन क्लॉज. मेन क्लॉज दिलेला आहे, आपल्याला इफचा क्लॉज कंप्लीट करायचा. आता जर एक वाक्य दिलं असेल आणि दुसरं एक वाक्य आपल्याला कंप्लीट करायचं असेल तर त्यावेळेस टेन्स अग्रीमेंट बघायचंय. कॅन जे आहे ते लक्ष द्या, आपण हे लक्षात ठेवायचं कायमस्वरूपी. आणि मी आता नियम सांगते तो कधीच विसरायचा नाही. प्रेझेंट टेन्स अग्रीमेंट हे पास्ट टेन्स सोबत कधीच होत नाही. प्रेझेंट टेन्स अग्रीमेंट हे प्रेझेंट टेन्स सोबत किंवा फ्युचर टेन्स सोबत होतंय आणि पास्ट टेन्स अग्रीमेंट हे पास्ट टेन्स सोबतच होतंय. पास्ट टेन्स अग्रीमेंट हे प्रेझेंट टेन्स सोबत किंवा फ्युचर टेन्स सोबत होत नाही. म्हणजे मी काय म्हणतोय,
या ठिकाणी जर प्रेझेंट टेन्स असेल तर इकडे पास्ट टेन्स कधीच येणार नाही. या ठिकाणी जर पास्ट टेन्स असेल तर इकडे पण प्रेझेंट टेन्स कधीच येणार नाही. पास्ट टेन्स अग्रीमेंट त्या ठिकाणी असायला पाहिजे. क्लिअर. आता मग या ठिकाणी लक्ष द्या, जे मॉड्यूल ऑक्झिलरी व्हर्ब असतात तर ते कोणते मॉड्यूल ऑक्झिलरी व्हर्ब कोणता टेन्स इंडिकेट करतात हे पण आपल्याला या ठिकाणी माहित असणं गरजेचं आहे. या ठिकाणी लक्ष द्या, हे कॅन असेल, शुड असेल, मस्ट असेल आणि मे असेल, साधारणतः हे जे चारही मॉड्यूल ऑक्झिलरी व्हर्ब असतात तर ते प्रेझेंट इंडिकेट करतात. आणि हे माइट असेल, कुड असेल, वुड असेल, त्याच्यानंतर यूज टू असेल, हॅड टू असेल, तर हे जे आहे तर हे काय करतात, पास्ट टेन्स इंडिकेट करतात. हे लक्षात ठेवा. चला, तर या ठिकाणी बघा, मग प्रेझेंट टेन्स आहे. मग प्रेझेंट टेन्स जर असेल तर इकडे काय असायला पाहिजे, प्रेझेंट टेन्सच असायला पाहिजे. इकडे पास्ट टेन्स येणार नाही. पहिल्या वाक्यामध्ये पास्ट टेन्स आहे म्हणून या ठिकाणी हे येणार नाही ऑप्शन. दुसऱ्या वाक्यामध्ये पास्ट टेन्स आहे म्हणून हे पण ऑप्शन येणार नाही. इथं पण पास्ट टेन्स आहे म्हणजे हे पण ऑप्शन येणार नाही. तुम्ही एवढा जर नियम पाहिला, लक्षात ठेवला, तर त्याचं उत्तर आपण बघा, सरळ उत्तरापर्यंत आपण पोहोचतो. चला ठीक आहे, याचं उत्तर हे आहे. पण या ठिकाणी प्रेझेंट टेन्स आहे म्हणून या ठिकाणी काय करायचं आहे, इफ सोबत पण आपल्याला काय करायचं आहे, सिंपल प्रेझेंट टेन्स वापरायचं आहे. सिंपल प्रेझेंट टेन्स म्हणजेच क्रियापदाचं पहिलं रूप, म्हणजेच इफ यू लर्न हे क्रियापदाचं पहिलं रूप आहे, म्हणजे हे बरोबर आहे. आता या ठिकाणी दुसऱ्या वाक्यामध्ये काय येणार आहे, कुड हॅव प्लस V3 आहे. कुड हॅव प्लस V3 जर असेल तर इफ सोबत काय असायला पाहिजे, पास्ट परफेक्ट टेन्स असायला पाहिजे. म्हणजेच काय, पास्ट परफेक्ट टेन्स म्हणजे हॅड प्लस V3 असायला पाहिजे. काय असायला पाहिजे, हॅड प्लस V3. मग हॅड प्लस V3 पुढे आहे का, बरोबर. इफ यू हॅड लर्न, या ठिकाणी हॅड प्लस V3, लर्नचं तिसरं रूप लर्न असतंय, हे बरोबर आहे. म्हणून या ठिकाणी 3 नंबरचा ऑप्शन बरोबर आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, इफ सोबत सिंपल प्रेझेंट टेन्स आहे आणि पुढे सिंपल फ्युचर आहे. आता सेम वाक्य आपल्याला परीक्षेमध्ये 2016च्या राज्यसेवेला विचारले. सेम वाक्य जसं आहे तसंच विचारलंय, फक्त विचारण्याची पद्धत चेंज केली. त्यांनी काय विचारलंय 2016च्या राज्यसेवा पेपरमध्ये, खालीलपैकी कोणतं वाक्य प्रोबॅबल कंडिशन दाखवतं. प्रश्न काय विचारलाय, 4 वाक्य दिले आणि 4 वाक्यापैकी कोणतं वाक्य प्रोबॅबल कंडिशन दाखवतंय. मी ज्यावेळेस तुम्हाला आता एक स्लाइड दाखवली होती इफच्या स्टेटमेंटची, त्याच्यामध्ये तुम्हाला सांगितलं, जर इफ मध्ये सिंपल प्रेझेंट टेन्स असेल आणि पुढे जर सिंपल फ्युचर टेन्स असेल तर ते वाक्य रिअल कंडिशन किंवा प्रोबॅबल कंडिशन इंडिकेट करत असते. मग त्याने जर एक समाधानकारक जर काम केलं तर त्याचं प्रमोशन केलं जाईल. म्हणजे या ठिकाणी काय, प्रोबॅबल कंडिशन आहे, संभाव्य कंडिशन आहे, म्हणून याचं उत्तर हे आहे. मग हे 2016च्या पेपरमध्ये प्रोबॅबल कंडिशनचं वाक्य कोणतं आहे असा प्रश्न विचारलाय आणि त्याच्यामध्ये हे 4 वाक्य दिलेले आहेत. एकामध्ये मग पास्ट टेन्स आहे, कुठं पास्ट परफेक्ट टेन्स आहे, तर त्याच्यानुसार हे लक्षात ठेवायचं आहे. प्रोबॅबल कंडिशन म्हणलं की त्याच्यामध्ये सिंपल प्रेझेंट टेन्स आणि सिंपल पुढं सिंपल फ्युचर टेन्स असतं. मग तुम्ही म्हणत असाल सिंपल फ्युचर मध्ये V3 कसं काय येतंय, तर हे वाक्य आहे पॅसिव्ह वाईचं वाक्य आहे, पॅसिव्ह वाईचं. आणि सिंपल फ्युचर टेन्सच्या वाक्याचं पॅसिव्ह वाईज स्ट्रक्चर काय असते, शाल बी, विल बी प्लस V3 असतं, हे लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न आपण या ठिकाणी पाहूया. मग आता हा पार्ट ऑफ स्पीच वरती प्रश्न विचारलाय आपल्याला. अशाही प्रकारचे सध्या प्रश्न विचारले जात आहेत. हा प्रश्न जो आहे तर हा प्रश्न कशावरती आहे, द सेम वर्ड युज्ड ॲज डिफरंट पार्ट ऑफ स्पीच, म्हणजे सेम शब्द वेगवेगळी पार्ट ऑफ स्पीच म्हणून इंग्लिशमध्ये किंवा वाक्यरचनेमध्ये आपण यूज करत असतो. तर फास्ट हा जो शब्द आहे तर हा वाक्यामध्ये नेमकं 4 वाक्यामध्ये दिलेला आहे आणि प्रत्येक 4ही वाक्यामध्ये त्या प्रत्येक वाक्यामध्ये त्याच्या प्लेसनुसार तो कोणत्या पार्ट ऑफ स्पीचचं काम करतोय, फंक्शन करतोय, हे आपल्याला या ठिकाणी ओळखायचं आहे. तर आता एक लक्ष द्या सगळेजण, मी काय सांगतोय बघा. आर्टिकलच्या नंतर जर एक शब्द असेल तर त्या एका शब्दाला म्हणतात नाउन. पॉझेसिव्ह ऍडजेक्टिव्ह नंतर, पॉझेसिव्ह ऍडजेक्टिव्ह म्हणजेच कोणते असतात, माय असेल, आवर असेल, युअर असेल, हिज, हर, देअर असे जर असतील तर पॉझेसिव्ह ऍडजेक्टिव्ह. त्यांच्या नंतर जर एकच शब्द असेल तर तो पण शब्द काय असतो, नाउन असतो. हे लक्षात ठेवायचं, सिंपल आणि साधं. जर पॉझेसिव्ह म्हणजे आर्टिकल आणि पॉझेसिव्ह ऍडजेक्टिव्हच्या नंतर जर 2 शब्द असतील, 2 वर्ड्स असतील, 2 वर्ड्स, तर याच्यामध्ये लक्षात ठेवायचे पहिला शब्द जो आहे, पहिला शब्द म्हणजे पहिला शब्द हा ऍडजेक्टिव्ह असतो आणि दुसरा शब्द हा काय असतो, नाउन असतो. हे लक्षात ठेवायचं. मग तुम्ही आता लक्ष द्या, एक वाक्य दिले आणि त्या वाक्यातले सगळे शब्द, आता समजा आर्टिकल इथे दिलंय आणि त्याच्यामधले पुढचे सगळे शब्द काउंट करताय, असं काउंट करायचं नाही. 2 शब्द किंवा 3 शब्द म्हणजे मी नेमकं काय म्हणतोय तर ते पूर्ण एक्सप्रेशन,
मग ते जे आर्टिकलच्या नंतरचा जो पार्ट आहे तर तो पार्ट काय असायला पाहिजे, त्याच्या नंतरचा जो शब्द आहे तर त्या शब्दाचा जर पार्ट असेल तरच त्याला काउंट करायचं आहे. पुढे किती पण शब्द आहेत परंतु ते ऑब्जेक्टचं काम करत नाही किंवा त्या शब्दासोबत येत नाही तर त्यावेळी त्याला काय करायचं, त्याला काउंट करायचं नाही, हे लक्षात ठेवा. म्हणजे मला या ठिकाणी काय म्हणायचं, मी काउंट करायचं नाही म्हणजे नेमकं काय म्हणतोय. समजा अ कार, समजा वाक्य या ठिकाणी आहे, ही बॉट अ कार yesterday. ही बॉट अ कार yesterday. मग याच्यामध्ये अ कार आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही काय करताय, इथं एक शब्द दोन शब्द असे काउंट करू नका. या ठिकाणी ही बॉट अ कार, yesterday या कार सोबत काही संबंध नाही इथं समजा, ठीक आहे. म्हणजेच काय अ कार, मग काउंट करताना काय करायचंय, अ कार हे ऑब्जेक्ट मध्ये अ कार सोबत कोणतं एक्सप्रेशन, कोणता शब्द त्याच्यामध्ये आहे तर तो आहे फक्त कार. मग याला काय म्हणायचंय, नाउन म्हणायचं. समजा मी असं म्हणलं ही बॉट अ नाईस कार yesterday असं लिहिलं, मग तुम्ही लगेच सगळेच शब्द पुढचे काउंट करू नका. ही बॉट अ नाईस कार म्हणजे या ठिकाणी हा पार्ट एवढा आहे, ऑब्जेक्टचं काम करतोय. एवढ्यातले शब्द काउंट करायचे. अ आहे, त्याच्यानंतर पहिला शब्द दुसरा शब्द, ह्याला म्हणायचंय ऍडजेक्टिव्ह आणि याला म्हणायचंय नाउन. इथं जरी yesterday शब्द असता तरी पण या शब्दाचा विचार करायचा नाही या ठिकाणी. लक्षात आलं सगळ्यांना. याला काय करायचंय, की yesterday हे जे आहे तर हे ऍडव्हर्ब आहे, ठीक आहे. लक्षात आलं मला नेमकं एक्झॅक्ट काय सांगायचं. आता मी हा टॉपिक आपल्या क्लासमध्ये किंवा बॅचमध्ये शिकवत असताना तुम्हाला सगळेच नाउन कसं ओळखायचं, ऍडजेक्टिव्ह कसं ओळखायचं, ऍडव्हर्ब कसं ओळखायचं, वर्ब कसं ओळखायचं, याचा एक आपण 1 ते 2 लेक्चर घेतले आहे तर त्या लेक्चरमध्ये सांगितलं आहे. आणि आपण अशा प्रकारच्या शब्दांची प्रॅक्टिस सुद्धा करून घेतलेली आहे. तर लक्ष द्या. दुसरी गोष्ट महत्वाची, वर्ब वाक्यामध्ये कुठे येतं, वर्ब हे साधारणतः वाक्यामध्ये कर्त्याच्या नंतर येतं किंवा वाक्यामध्ये जर हेल्पिंग वर्ब किंवा मॉडल ऑक्झिलरी वर्ब असेल तर वर्ब आहे तर ते मॉडल ऑक्झिलरी वर्ब किंवा हेल्पिंग वर्बच्या नंतर येत असे वर्ब. आणि जर आज्ञार्थी वाक्य असेल तर आज्ञार्थी वाक्यामध्ये वर्ब जे आहे तर वर्ब हे वाक्याच्या सुरुवातीला येते, हे लक्षात ठेवायचं. चला आता या प्रश्नाचा विचार करू. या ठिकाणी आर्टिकल आहे, आर्टिकलच्या नंतर दोन शब्द आहेत, फास्ट टॉकर. ही इज अ फास्ट, आपण एवढं म्हणायचं की ही इज अ फास्ट, कारण हे अर्धवट वाक्य होतं. ही इज अ फास्ट टॉकर म्हणजे या ठिकाणी हा पूर्ण एवढ्या पार्ट याच्या सोबत येतो. मग पहिला शब्द, आर्टिकलच्या नंतर जर दोन शब्द असतील तर त्यातला पहिला शब्द हा काय असतो डिअर फ्रेंड्स, पहिला शब्द जो आहे तर पहिला शब्द हा ऍडजेक्टिव्ह आणि दुसरा शब्द हा नाउन. इथं टॉकर हा शब्द नाउन आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट, आय वॉज ऑब्झर्विंग अ फास्ट, या ठिकाणी आर्टिकलच्या नंतर एकच शब्द आहे म्हणून याला काय म्हणायचंय, नाउन म्हणायचं. इथं मुस्लिम्स फास्ट ड्युरिंग द, या ठिकाणी बघा मुस्लिम्स या ठिकाणी वाक्याचा कर्ता आहे. मग कर्त्याच्या नंतर या ठिकाणी फास्ट हा शब्द जो आहे तर फास्ट हा शब्द वर्ब म्हणून वापरला आहे, उपवास करतात या अर्थाने वर्ब आहे. आणि शी ड्रो फास्ट, तिने वेगाने चालवली, कार चालवली, ठीक आहे. तर या ठिकाणी कशी कार चालवली तर वेगाने. तर या ठिकाणी फास्ट हा शब्द काय करतोय, या फास्ट हा शब्द या क्रियापदाबद्दल माहिती सांगतोय. म्हणजेच या वाक्यामध्ये फास्ट हा शब्द ऍडव्हर्ब आहे. म्हणजेच या ठिकाणी ऍडजेक्टिव्ह, नाउन, वर्ब आणि ऍडव्हर्बचं काम करतात. मग सुरुवातीला ऍडजेक्टिव्ह, नंतर नाउन, नंतर वर्ब, नंतर ऍडव्हर्ब, म्हणजे उत्तर 3 नंबरचा ऑप्शन डिअर फ्रेंड्स बरोबर आहे. लक्षात येते सगळ्यांना. नेक्स्ट बघा आपण पुढचा प्रश्न बघूया. आय एंटर द थर्ड क्लास कंपार्टमेंट, करेक्ट सेंटेन्स विचारलं. यामध्ये लक्षात ठेवायचं, एंटर हा जो शब्द आहे तर साधारणतः लक्षात ठेवायचं आहे, एंटर या क्रियापदासोबत इन किंवा इन टू असं दोन्ही कोणतेच प्रिपोजिशन वापरायचे नाहीत. आपल्याला आतमध्ये म्हणायचं असते त्यामुळे आपल्याला वाटतं की इन वापरावं किंवा इन टू वापरावं. तर एंटर सोबत काय करायचंय, एंटर सोबत कोणतंच प्रिपोजिशन वापरायचं नाही. म्हणजे एंटर जे आहे तर नो प्रिपोजिशन, त्याच्यासोबत प्रिपोजिशन पुढे वापरायचं नाही. क्लिअर, हे लक्षात ठेवा, हा नियम खूप महत्वाचा आहे. त्याच्यामध्ये बघा, ही एंटर्ड द थर्ड क्लास कंपार्टमेंट, या ठिकाणी थर्ड आहे म्हणजेच या ठिकाणी ऑर्डिनल नंबर आहे. फर्स्ट, सेकंड, थर्डच्या पूर्वी आपण जो आर्टिकल वापरतो म्हणजे या ठिकाणी हे वाक्य बरोबर आहे आणि टेन्स नुसार सुद्धा बरोबर आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, या ठिकाणी डिअर फ्रेंड्स पुढे बघा, या ठिकाणी ऍट द सेम टाइम द ट्रेन वॉज कम टू अ स्टॉप. या ठिकाणी जे आहेत ऍट द सेम टाइम द ट्रेन वॉज कम टू नसायला पाहिजे. तर या ठिकाणी वाक्य मिनिंगफुल कसं होतंय, केम टू अ स्टॉप, म्हणजे त्याच वेळी ट्रेन स्टॉपला आली. या ठिकाणी केम पाहिजे, वॉज कम नाही. पॅसिव्ह व्हायचं वाक्य तर या ठिकाणी ऍक्टिव्ह व्हायचं वाक्य असायला पाहिजे आणि हे वाक्यरचना चुकीचे आहे, म्हणजे हे वाक्य चुकलेलं आहे. आय लुक्ड आउट ऑफ द विंडो, लक्ष द्या सगळेजण, आय लुक्ड आउट ऑफ द विंडो
अँड एव्हरीवन वेअर आस्किंग हू हॅड पुल्ड द चेन. तर या ठिकाणी बघा हे वाक्य इथून इथपर्यंत बरोबर आहे. वाक्यात इथून दुसरं वाक्य सुरू होतं, एव्हरीवन आहे, आणि या ठिकाणी हे वाक्य इथं चुकलेलं आहे. का? कारण एव्हरीवन म्हणजे समवन, समबडी, एनीवन, एनीबडी, एव्हरीवन, एव्हरीवन, एव्हरीबडी, नो वन, नो बडी या सर्व शब्दाच्या नंतर सिंग्युलर हेल्पिंग वर्ब वापरतात, प्लुरल हेल्पिंग वर्ब वापरत नाहीत. म्हणून या ठिकाणी हे पण वाक्य चुकलेलं आहे. या वाक्यामध्ये काय पाहिजे होतं? वॉच पाहिजे. इथं काय पाहिजे? वॉच पाहिजे. बघा नियम तुमचे जर क्लिअर असतील तर तुम्ही सेकंदामध्ये उत्तरापर्यंत पोहोचताय. आणि म्हणून या ठिकाणी उत्तर, या प्रश्नाचं उत्तर जे आहे तर हे 3 नंबरचं ऑप्शन बरोबर आहे. म्हणजेच याच्यामध्ये एकच वाक्य बरोबर आहे. क्लिअर? याच्यामध्ये 3 नंबरचा ऑप्शन बरोबर. चला ठीक आहे, नेक्स्ट प्रश्न बघू आपण. आता पुढचा जो प्रश्न आहे तर बघा, लक्ष द्या. या ठिकाणी वी टू हॅव बीन वॉन्टिंग टू सी यू. आता हे वॉन्ट जे आहे तर वॉन्ट बद्दल अगोदर तुम्हाला एक क्लिअर करतो. जनरल वॉन्ट हे स्टेटिव्ह वर्ब आहे, म्हणजे नॉन ऍक्शन वर्ड आहे. म्हणजे आपण स्टेटिव्ह वर्ब म्हणजेच या ठिकाणी काय म्हणतो आपण डिअर फ्रेंड्स, स्टेटिव्ह वर्ब म्हणजे अशी क्रियापद ज्यांना साधारणतः आपण त्यांना कंटिन्युअस टेन्स मध्ये वापरत नाहीत, म्हणजेच त्यांना आयएनजी प्रत्यय वापरत नाही. परंतु आपल्याला एमपीएससी म्हणल्याच्या नंतर त्याच्यामध्ये दिलेले जे ऑप्शन आहेत, दिलेले जे पर्याय आहेत, तर त्यांचा विचार करून आपल्याला त्या ठिकाणी कोणतं त्यापैकी जवळचं ऑप्शन आहे उत्तराच्या, तर त्याचा विचार करायचा असतो काही वेळेस. आणि दुसरी गोष्ट महत्वाची, याच्यामध्ये असा एक नियम आहे, म्हणजे पास्ट मध्ये एखादी क्रिया सुरू झाली पण ती क्रिया अजूनही आहे, तर त्यावेळी काय करतोय आपण? हॅव बीन आपण यूज करू शकतोय या ठिकाणी, लक्ष द्या. परंतु इथे विषय महत्वाचा काय, वॉन्टला आयएनजी प्रत्यय लावायचं का नाही लावायचं मी तुम्हाला सांगितलंय. कारण वॉन्टला साधारणतः आयएनजी प्रत्यय खरं पाहता वापरत नाहीत, कारण हे वॉन्ट हे स्टेटिव्ह वर्ब आहे. वॉन्ट असेल, सी असेल, हॅव असेल, लाईक असेल, डिसलाईक असेल, लव असेल, हेट असेल, हिअर असेल, असे जे शब्द असतात तर त्यांना मूळ अर्थाने वापर असेल, नो असेल, यांना आपण साधारणतः आयएनजी प्रत्यय वापरत नाहीत. हा एक नियम आहे, आपण ते वर्ब या टॉपिक मध्ये घेतलेला आहे. ठीक आहे. परंतु याच्यामध्ये काय केलं आता बघा, ह्या दिलेल्या वाक्यापैकी आता कोणतं आणि पर्यायाचा विचार करून आपल्याला या ठिकाणी ठरवायचं आहे. आता वी टू हॅव बीन वॉन्टिंग टू सी यू, म्हणजे आम्ही सुद्धा, वी टू हॅव बीन वॉन्टिंग टू सी यू, म्हणजे या ठिकाणी जे आहे तर काय सांगितलंय डिअर फ्रेंड्स, तर या ठिकाणी जे आहे तर आम्हाला सुद्धा वी टू हॅव बीन वॉन्टिंग टू सी यू, म्हणजे आम्हाला सुद्धा तुला किंवा तुम्हाला भेटायचं. आता या ठिकाणी सी हा जो शब्द आहे तर सी हा शब्द काय दुसऱ्या अर्थाने वापरलेला आहे, म्हणजेच या ठिकाणी सी म्हणजे भेट, पाहणे नाही तर भेटणे, सी यू टुमॉरो म्हणतो आपण त्या अर्थाने. आम्हाला सुद्धा तुम्हाला भेटण्याची इच्छा आहे किंवा आम्हाला सुद्धा तुम्हाला भेटावंसं वाटतंय, या अर्थाने या ठिकाणी वाक्य वापरलेलं आहे. म्हणजे या ठिकाणी टेन्स हॅव बीन आहे, त्याच्यानंतर VING, तर या ठिकाणी टेन्स अग्रीमेंट विचार केला तर बरोबर आहे. पण मी तुम्हाला पुन्हा सांगेल, वॉन्टिंग जे आहे तर वॉन्ट हे आयएनजी प्रत्यय लागत नाही. पण तुम्ही लगेच याला मग कन्फ्युज मी करतोय असं नाही, मी दोन्ही प्रकारे सांगतोय असं नाही, फक्त हा नियम असा सांगतोय. परंतु याच्यामध्ये ऑप्शनचा विचार करून सांगायचंय. आणि या ठिकाणी काय केलेलं आहे, इच्छा आहे, म्हणजे आम्हाला सुद्धा तुम्हाला भेटायचं आहे, या ठिकाणी वापरलेलं आहे, या अर्थाने वापरलेलं आहे, भेटावंसं वाटत आहे. तर या ठिकाणी डिअर फ्रेंड्स काय, हे पहिलं वाक्य जे आहे पहिलं वाक्य या अर्थाने वापरले, म्हणून या ठिकाणी हे बरोबर आहे. याच्यामध्ये वी टू हॅव या ठिकाणी काय केले, आयएनजी प्रत्यय आहे आणि हॅव आहे. हॅवच्या नंतर साधारणतः V3 असतंय, हॅवच्या नंतर आपण V3 वापरतो, म्हणजे या ठिकाणी टेन्स अग्रीमेंट हे बरोबर नाही, म्हणजे हे वाक्य चुकलेलं आहे. त्याच्यानंतर आय हॅवंट बीन सीइंग सच अ लवली प्लेस, या ठिकाणी सी हा जो शब्द आहे तर हा पण शब्द स्टेटिव्ह वर्ब आहे, मी तुम्हाला सांगितलं. सी हा जो शब्द पाहणे या अर्थाने जर वापरला असेल तर त्याला आयएनजी प्रत्यय लावत नाहीत. तर सी हा शब्द पण पाहणे या अर्थाने वापरला असेल तर त्याला पण आयएनजी प्रत्यय वापरत नाहीत. नंबर 1 लक्षात आलंय. जर सी हा शब्द भेटणे या अर्थाने जर वापरला असेल तर त्याला आपण आयएनजी प्रत्यय वापरू शकतोय. म्हणजेच आय एम सीइंग माय फ्रेंड, म्हणजेच आय एम मीटिंग माय फ्रेंड, मीट या अर्थाने वापरला असेल तर त्याला आपण आयएनजी प्रत्यय वापरू शकतोय. आता ते मी त्या लेक्चरमध्ये सगळं हे क्लिअर केलेलं आहे, तर लक्ष द्या सगळेजण. आता या ठिकाणी आय हॅवंट बीन सीइंग सच अ लवली प्लेस, या ठिकाणी हे वाक्य बरोबर आहे का, तर या ठिकाणी हे वाक्य पण बरोबर नाही, कारण सीइंग हे स्टेटिव्ह वर्ब आहे, त्याला आपण अशा मूळ अर्थाने जर वापरला असेल तर त्याला आयएनजी प्रत्यय वापरत नाहीत. नंबर 1. नंबर 2, हे वाक्य कसं असायला पाहिजे, हे वाक्य खरं पाहता असं असायला पाहिजे. आय हॅवंट सीन हे प्रेझेंट परफेक्ट टेन्स मध्ये वाक्य पाहिजे. आय हॅवंट सीन सच अ लवली
लवली प्लेस, या ठिकाणी असं पाहिजे. ठीक आहे, म्हणून या ठिकाणी हे पण वाक्य चुकलं. तर याचं उत्तर जे आहे तर याचं उत्तर डिअर फ्रेंड्स कोणतं आहे? मग फक्त 1 नंबरचं वाक्यच बरोबर आहे. ठीक आहे, मग दिलेला कधी कधी आपल्याला पर्यायाचा विचार करावा लागतो. नेक्स्ट आर्टिकलचं वाक्य आहे. तर आर्टिकल वरती प्रश्न विचारला आहे, आय होप टू बी अ डॉक्टर. आपण डॉक्टर म्हणतोय, डॉक्टर सिंग्युलर कॉमन नाऊनच्या पूर्वी, सिंग्युलर कॉमन नाऊनच्या पूर्वी आपण अ किंवा एन आर्टिकल वापरतोय. म्हणून याचं उत्तर घ्यायचं, याचं उत्तर हे काय आहे डिअर फ्रेंड्स? अ आर्टिकल आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर नेक्स्ट पुढचा प्रश्न आहे बघा, बार्ली व्हीट अँड राईस. हा प्रश्न आहे सब्जेक्ट आणि व्हर्ब ॲग्रीमेंट या टॉपिक वरती. बार्ली व्हीट अँड राईस या ठिकाणी हे धान्याचे जे प्रकार आहेत तर हे 3 वेगवेगळे दिलेले आहेत. सिरियल्स या ठिकाणी हे अनेक वचनी आहे, म्हणजेच या ठिकाणी बार्ली व्हीट अँड राईस हे 3 नाऊन वेगवेगळे आहेत आणि हे अँडने जोडलेले आहेत. जर नाऊन जर अँडने जोडले असतील तर त्याला आपण प्लुरल समजतो आणि प्लुरल हेल्पिंग व्हर्ब वापरतोय. आणि सिरियल्स हा शब्द पण अनेक वचनी आहे, म्हणून या ठिकाणी प्लुरल हेल्पिंग व्हर्ब येणार आहे आर. त्याच्यानंतर आहे 20 मैल्स. लक्षात घ्या, जर वाक्याचा कर्ता हा प्लुरल असेल परंतु त्याच्यामधून जर निश्चित अंतर, निश्चित वजन, निश्चित रक्कम, निश्चित वेळ, निश्चित कालावधी जर व्यक्त केला असेल तर त्या ठिकाणी आपण त्याला काय करतो? सिंग्युलर समजतो. 20 मैल्स इज नॉट अ ग्रेट डिस्टन्स. इज नॉट अ ग्रेट डिस्टन्स म्हणजे या ठिकाणी पण निश्चित अंतर व्यक्त केलेलं आहे, म्हणून या ठिकाणी आर आणि तर इज, म्हणजे याचं उत्तर जे आहे ते उत्तर हे आर इज, हे 3 नंबरचं ऑप्शन बरोबर आहे. या नियमावरती, हा जो नियम आहे तर याच्यावरती खूप सारे प्रश्न विचारले. 10 मैल्स इज नॉट अ लॉंग डिस्टन्स अशा प्रकारचं पण वाक्य विचारलेलं आहे. तर हे लक्षात ठेवायचं डिअर फ्रेंड्स. चला त्याच्यानंतर नेक्स्ट पुढचा प्रश्न बघू आपण 14 नंबरचा. आपल्याला प्रश्न या ठिकाणी विचारलाय नाऊन क्लॉजचा प्रश्न विचारलाय. दिलेल्या वाक्यापैकी नाऊन क्लॉजचं वाक्य कोणतं आहे? तर बघा, नाऊन क्लॉज कसं ओळखायचंय? जर आपण क्रियापदाला व्हॉटने प्रश्न विचारला, मेन क्लॉजच्या क्रियापदाला व्हॉटने प्रश्न विचारला आणि येणारं उत्तर जर काय असेल, पूर्ण क्लॉज असेल तर त्याला आपण म्हणतोय नाऊन क्लॉज. व्हॉट डिसाइडेड, काय ठरवलं? तर त्याचं उत्तर येते दॅट वी वुड बाय द हाऊस. म्हणजे या ठिकाणी हे वाक्य नाऊन क्लॉजचं आहे. माय थेरी इज दॅट ही फॉर्ज द विल. मग माझी थेअरी काय आहे? तर दॅट ही फॉर्ज द विल या ठिकाणी हे वाक्याचं उत्तर येते. व्हॉट इज माय थेअरी, तर याचं उत्तर काय येतंय? हा पूर्ण पुढचा क्लॉज येतोय. म्हणजे या ठिकाणी हे पण काय आहे? नाऊन क्लॉजच आहे. त्याच्यानंतर वी कॅनॉट प्रोव्हाइड सीट्स फॉर ऑल हू मे कम. आता खरं पाहता लक्ष द्या, तर या ठिकाणी वी कॅनॉट प्रोव्हाइड सीट्स फॉर ऑल हू मे कम या ठिकाणी हू ने सुरू होणारा क्लॉज आहे. त्याच्या अगोदर जर मी तुम्हाला सांगितलं हू असेल, हुम असेल, हुज असेल, याने सुरू होणारा क्लॉज असेल आणि त्याच्या अगोदर जर नाउन किंवा प्रोनाउन असेल तर त्याला आपण साधारणतः काय म्हणतो डिअर फ्रेंड्स? त्याला आपण म्हणतोय ऍडजेक्टिव्ह क्लॉज. खरं पाहता हे वाक्य जे आहे तर हे वाक्य आहे ऍडजेक्टिव्ह क्लॉज. म्हणून याचं उत्तर जे आहे तर याचं उत्तर आहे डिअर फ्रेंड्स काय? ए आणि बी ह्याचं उत्तर आहे ए आणि बी. लक्षात आलं? आता आन्सर की मध्ये जे राज्यसेवेची आन्सर की आहे तर तुमच्याकडे जर आन्सर की असेल तर त्याच्यामध्ये उत्तर त्यांनी हे दिलेलं आहे काय? ए बी सी हे 3 उत्तर 4 नंबरचं उत्तर दिलं आहे. परंतु हे वाक्य नाउन क्लॉजचं होतच नाही, कारण याच्यामध्ये हे वाक्य हे ऍडजेक्टिव्ह क्लॉजचं आहे. ठीक आहे, चला नेक्स्ट. लगेच कन्फ्युज केला असं म्हणू नका, तुम्हाला सगळ्याला माहित आहे आन्सर की मध्ये बऱ्याच वेळेस काय होतं, त्याच्यामध्ये पुढे करेक्शन पण होतात. काय काय प्रश्न जे आहेत तर ते त्या ठिकाणी कॅन्सल होत असतात. ठीक आहे, नेक्स्ट. शी वॉज टायर्ड अँड शी स्टील वेंट ऑन वर्किंग. या ठिकाणी हे 2 वाक्य दिलेले आहेत आणि ह्या 2 वाक्याला काय करायचंय? कंबाईन करायचंय आणि त्याचं काय करायचंय? कॉम्प्लेक्स सेंटेन्स बनवायचा आहे. शी वॉज टायर्ड शी स्टील वेंट ऑन वर्किंग म्हणजे ती थकलेली होती तरी सुद्धा तिने तिचं काम चालूच ठेवलं. म्हणजे या ठिकाणी कॉन्ट्रास्ट दाखवलेला आहे, विरोधाभास दाखवलेला आहे. जरी तो श्रीमंत असला तरी तो आनंदी नाही, याला म्हणायचं कॉन्ट्रास्ट. जरी त्याने अभ्यास केला 2-2, 10-10 तास अभ्यास केला तरी पण तो नापास झाला, याला म्हणायचं विरोधाभास. मग विरोधाभास दाखवण्यासाठी कॉम्प्लेक्स सेंटेन्स मध्ये काय वापरतात? अल्दो. हे लक्षातच ठेवायचंय, दो किंवा अल्दो हे कॉम्प्लेक्स सेंटेन्स मध्ये वापरतात. दो किंवा अल्दो हे कॉम्प्लेक्स सेंटेन्स मध्ये कॉन्ट्रास्ट दाखवण्यासाठी वापरतात. कॉन्ट्रास्ट म्हणजे विरोधाभास दाखवण्यासाठी. आणि बट हा जो शब्द आहे तर हा शब्द वापरतात कंपाऊंड सेंटेन्स मध्ये कॉन्ट्रास्ट दाखवण्यासाठी. आणि इनस्पाइट हे लक्षात ठेवायचे शब्द मी का सांगलोय? कारण तुम्हाला हे पुढे कामाला येतात. इनस्पाइट आणि डिस्पाइट
हे शब्द पण कॉन्ट्रास्ट म्हणजे विरोधाभास दाखवण्यासाठीच वापरतात, परंतु हे सिंपल सेंटेन्स मध्ये वापरतात. हे दो आणि अल्दो हे कॉन्ट्रास्ट दाखवण्यासाठी कॉम्प्लेक्स सेंटेन्स मध्ये वापरतात. हे कंपाऊंड सेंटेन्स मध्येच कॉन्ट्रास्ट दाखवण्यासाठी बट असतंय. आणि इनस्पाइट ऑफ आणि डिस्पाइट हे जे आहे तर हे सिंपल सेंटेन्स मध्ये वापरतात. मग आता आपण या ठिकाणी ऑप्शन बघू. पहिलं ऑप्शन तर अल्दोच आहे, बरोबर आहे. दुसऱ्यामध्ये बट वापरलंय. हे पहिलं वाक्य झालं कॉम्प्लेक्स सेंटेन्स, दुसरं झालं कंपाऊंड सेंटेन्स, तिसरं आणि चौथं तर काय डिस्पाइट आहे इनस्पाइट ऑफ. इथं तर हे वाक्य चुकले, इथे इनस्पाइट ऑफ पाहिजे, पण या ठिकाणी हे वाक्य चुकले. ठीक आहे, सिंपल. म्हणजे आपण तरी विचार केला तर हे सिंपल सेंटेन्सचे वाक्यरचना आहे. तर याच्यामध्ये वाक्य कॉम्प्लेक्स सेंटेन्स कोणतं आहे मग डिअर फ्रेंड्स? याच्यामध्ये फक्त एकच वाक्य कॉम्प्लेक्स सेंटेन्स आहे, तर ते म्हणजे कोणतं? 1 नंबरचं वाक्य बरोबर आहे. मग याचं उत्तर आहे हे. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न बघू. तर बघा आपल्याला पुढे प्रश्न विचारलाय ऍब्स्ट्रॅक्ट नाउन म्हणजे यापैकी ऍब्स्ट्रॅक्ट नाउन कोणतं आहे, म्हणजे असं कोणतं वाक्य आहे तर त्या वाक्यामध्ये ऍब्स्ट्रॅक्ट नाउन वापरलेला आहे, असा आपल्याला या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे. तर बघा, ही हॅड नो फ्रेंड्स ऑर रिलेशन्स अँड लिव्ड इन सॉलिट्यूड. या ठिकाणी जे आहे ते लक्ष द्या, सॉलिट्यूड हा जो शब्द आहे तर सॉलिट्यूड या शब्दाचा अर्थ होतो एकाग्रता. म्हणजे या ठिकाणी हे पण हा शब्द पण काय आहे डिअर फ्रेंड्स, या ठिकाणी जे तर हा शब्द आहे ऍब्स्ट्रॅक्ट नाउन. या वाक्यामध्ये ऍब्स्ट्रॅक्ट नाउन आहे का तर हो आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट, वी वर रायव्हल्स, शत्रू, बट आय फेल्ट नो एनमिटी फॉर हर. मग या ठिकाणी एनमिटी म्हणजे शत्रुत्व. या ठिकाणी हा पण शब्द जो आहे तर हा पण शब्द काय आहे, एनमिटी म्हणजे शत्रुत्व. हा पण शब्द ऍब्स्ट्रॅक्ट नाउनच आहे, म्हणजे दुसऱ्या वाक्यामध्ये पण ऍब्स्ट्रॅक्ट नाउन आहे. देअर नेव्ही कन्सिस्ट ऑफ ओव्हर 60 शिप्स. या वाक्यामध्ये नाही डिअर फ्रेंड्स, यामध्ये ऍब्स्ट्रॅक्ट नाउन नाही. ठीक आहे, म्हणजे या ठिकाणी याचं उत्तर ए आणि बी याच्यामध्ये नाही. मग याचं उत्तर कोणतं झालं डिअर फ्रेंड्स? 16 नंबरचं जे आहे तर याच्यामध्ये ए आणि बी मध्ये ऍब्स्ट्रॅक्ट नाउन आहे, म्हणून याचं उत्तर 16 नंबरचं एक आहे. चला ठीक आहे. नेक्स्ट बघा पुढं, द स्मॉल चाइल्ड वॉज क्राईंग फॉर डॅश डॅश मदर. लक्षात ठेवायचं आहे, चाइल्ड हे बरेच विद्यार्थी तर कन्फ्युज होतात. चाइल्ड आणि बेबी हे लक्षात ठेवा. साधारणतः आपण इट हे माणूस सोडून वापरतो, मग ते प्राणी असेल पक्षी असेल यांना आपण वापरतोय. मात्र आपण इट जे प्रोनाउन आहे तर इट हे प्रोनाउन आपण चाइल्ड साठी पण वापरतो आणि बेबी साठी पण वापरतो, हे लक्षात ठेवायचं. इट आणि इट्स पॉझिटिव्ह ऍडजेक्टिव्ह मध्ये हे इट पण वापरतो आणि इट्स पण वापरतो. हे आपण या ठिकाणी चाइल्ड आणि बेबी साठी वापरतो, हे कधीही लक्षात ठेवायचं. म्हणून याचं उत्तर काय आहे? इट्स हे बरोबर आहे. बऱ्याच जणांना वाटतं हीच हर, बऱ्याच जणांना हीच केलं असतं, पण याचं उत्तर कोणतं आहे? इट्स हे बरोबर आहे. कारण चाइल्ड आणि बेबी साठी आपण इट हे प्रोनाउन वापरतो आणि हे इट हे या ठिकाणी सब्जेक्टिव्ह झालं, म्हणजे प्रथमामध्ये आहे. आणि इट्स हे जे आहे तर इट्स हे काय आहे? पॉझिटिव्ह ऍडजेक्टिव्ह मध्ये आहे, किंवा पॉझिटिव्ह केस मध्ये आहे. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट बघूया आपण पुढचा प्रश्न. इथं पण क्लॉजच वाक्य विचारलं. बघा आपल्या जवळजवळ 3 प्रश्न म्हणतो ना तुम्हाला विचारलं. व्हॉट ही सेड इज ट्रू. या ठिकाणी हे असं वाक्य, व्हॉट ही सेड हा झाला सबऑर्डिनेट क्लॉज आणि हा झाला मेन क्लॉज. काय बरोबर आहे? आपण जर मेन क्लॉज हा झाला मेन क्लॉज जर आपण व्हॉटने प्रश्न विचारला मेन क्लॉजच्या क्रियापदाला, आणि जर येणारं उत्तर जर सबऑर्डिनेट क्लॉज असेल तर त्याला काय म्हणायचं? नाउन क्लॉज. व्हॉट इज ट्रू, काय बरोबर आहे, काय सत्य आहे, तर त्याचं उत्तर काय येते? व्हॉट ही सेड. तो जो म्हणाला तर ते बरोबर आहे. म्हणजे या ठिकाणी व्हॉट ही सेड हे या ठिकाणी याचं उत्तर येते, म्हणून या ठिकाणी याला काय म्हणायचे? नाउन क्लॉज. या वाक्याचं उत्तर काय आहे? नाउन क्लॉज आहे. ठीक आहे, चला नेक्स्ट. 19, आय विश माय ब्रदर वर हिअर अँड आय विश माय ब्रदर हॅड बीन हिअर. सगळेजण लक्ष द्या या ठिकाणी, हे खूप महत्वाचं आहे. आपण ज्या वेळेस काल्पनिक इमॅजिनरी बोलत असतोय तर इमॅजिनरी बोलताना लक्षात कधीही ठेवायचं इफ आय. आपण ह्या टॉपिक मध्ये घेतलंय इफ आय सोबत आपण काय करतो? वेअर वापरतो, वॉज वापरत नाही काल्पनिक बोलताना. आणि आय विश आय वरच वापरतो, इथं पण वॉज वापरत नाही. काल्पनिक बोलताना इफ आयच्या नंतर वेअर वापरतो आणि आय विशच्या नंतर पण आपण आय वेअर वापरतो. म्हणजे या ठिकाणी हे बरोबर आहे आणि हे पण बरोबर आहे.
मग या लेवलने जर विचार केला आपण तर या ठिकाणी हे वाक्य बरोबर आहे. जरी वाक्याचा करता लक्ष द्या, हे लक्षात ठेवायचं, इथं ई प्लस सिंग्युलर सब्जेक्ट जरी असेल तरी पण इथं वेअरच वापरायचं. काल्पनिक बोलताना काय करायचंय, वेअरच वापरायचं आहे, वॉज वापरायचं नाही. आणि इथं पण आय विश जरी असेल आणि सिंग्युलर सब्जेक्ट जरी असेल तरी पण इथं काय करायचंय, वेअरच वापरायचं आहे, वॉज वापरायचं नाही. मग या ठिकाणी माय ब्रदर जरी सिंग्युलर सब्जेक्ट असला तरी पण या ठिकाणी वेअर वापरायचे काल्पनिक बोलताना, हे लक्षात ठेवा. ठीक आहे, त्याच्यामध्ये हे 1 नंबरचं बरोबर आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी हे वाक्य आय विश माय ब्रदर हॅड बीन हिअर. आता आपल्याला इथं प्रश्न वेगळा विचारले, पण फक्त मी वाक्यरचना सांगितले तुम्हाला, ह्याच्या आधारे अशा प्रकारचे प्रश्न आपल्याला परीक्षेत विचारतात. मग वाक्य काय, प्रश्न कसा विचारतात, हे असं वाक्य देतात आणि इथं फिल इन द ब्लँक असते, या ठिकाणी काय वापरायचं असा प्रश्न विचारतात. त्यासाठी हे लक्षात ठेवायचं आहे. ओके. आणि आय विश्ड माय ब्रदर हॅड बीन हिअर म्हणजे आपण या ठिकाणी हायपोथेटिकल म्हणा किंवा इमॅजिनरी काल्पनिक ज्यावेळेस आपण बोलायचं असेल तर त्यावेळेस आपण अशा प्रकारचे वाक्य वापरतो. हे पण वाक्य हायपोथेटिकल साठीच असते. आय विश्ड माय ब्रदर हॅड बीन हिअर म्हणजे या ठिकाणी माझी इच्छा अशी की माझा भाऊ इथं असता तर असायला हवा होता. म्हणजे या ठिकाणी हे पण काय इमॅजिनरीच आहे, हायपोथेटिकलच आहे. म्हणून या ठिकाणी काय करायचं, याचं उत्तर द्यायचं, याचं उत्तर हे हायपोथेटिकल म्हणजेच इमॅजिनरी, काल्पनिक बोलण्यासाठी अशा प्रकारची वाक्यरचना वापरली जाते. क्लिअर? ठीक आहे. मग याच्यामध्ये लक्ष द्या डिअर फ्रेंड्स, याचं उत्तर काय झालं, डी ऑप्शन बरोबर आहे. तर याचं उत्तर लक्षात ठेवायचं 19. मग या ठिकाणी डी बरोबर आहे. चला ठीक आहे, नेक्स्ट बघूया आपण प्रश्न. शी डॅश डॅश बेटर इम्प्रूव्ह हर मॅनर्स. आता 2019चा जो पेपर झाला, 2019चा राज्यसेवेचा पेपर, लक्ष द्या, आपल्याला पेअरिंग वर्ड्स कोणत्या शब्दासोबत कुठला शब्द वापरला जातो हे लक्षात ठेवायचं. त्याच्यामध्ये आपल्याला पहिलाच प्रश्न विचारला होता क्वेश्चन टॅग संदर्भात, आणि प्रश्न असा विचारला होता, यू वुड रॅदर. आता मी बोलताना उच्चार करतानाच म्हणलो, यू डॅश अपॉस्ट्रोफी डी केलं, रॅदर केलंय, मग त्याचा रॅदर गो असं आपल्याला या ठिकाणी काय केलं, प्रश्न वाक्य दिलं होतं आणि या वाक्याचं क्वेश्चन टॅग करायला सांगितलं होतं. मग त्याचे ऑप्शन्स काय केले त्यांनी, हॅडंट यू, वुडंट यू, कुडंट यू अशा प्रकारचे ऑप्शन दिले होते. मग बऱ्याच विद्यार्थ्यांनी हॅडंट केलं. तर याच्यामध्ये लक्षात ठेवायचं, इथं हॅडंट नाही तर इथं काय येते, उड येत आहे. म्हणजे हे काय येते, उडंट यू. म्हणजे या यू अपॉस्ट्रोफी डी मध्ये नेमकं हॅड आहे, याचा अर्थ लक्ष द्या. यू अपॉस्ट्रोफी डी चा अर्थ हॅड पण होते, उड पण होते, कुड पण होते, शूड पण होते. परंतु याच्यामध्ये नेमकं ह्या वाक्यामध्ये एक्झॅक्ट ह्याचा अर्थ काय घ्यायचा आहे. रॅदर हा जो शब्द आहे, तर रॅदर या शब्दासोबत नेहमी काय वापरतात, उड रॅदर आपण म्हणतो ना. मग लक्षात ठेवायचं, रॅदर सोबत काय असते, उड असते. त्याच्यानुसार या ठिकाणी याचं उत्तर काय झालं, मग उडंट यू. कारण त्याने ऑप्शन देताना हॅडन पण दिलं होतं, कुडंट पण दिलं होतं, डिडंट पण दिलं होतं. म्हणून लक्षात ठेवायचं, शब्दासोबत कोणत्या शब्दासोबत कोणता शब्द वापरला जातो हे माहित असायला पाहिजे. ठीक आहे. तसाच आता हा पण प्रश्न आहे डिअर फ्रेंड्स, या ठिकाणी जे तर बेटर कोणत्या शब्दासोबत आपण बेटर वापरतो, तर लक्षात ठेवायचे हॅड बेटर वापरतात. काय वापरतात, हॅड बेटर. हॅड बेटर हे कशासाठी वापरलं जातं इंग्लिशमध्ये, एखादी क्रिया केलेली अधिक चांगली, एखादी क्रिया केलेली अधिक बरी, या अर्थाने आपण हॅड बेटर वापरतो. आणि लक्षात ठेवायचं, हॅड बेटर सोबत नेहमी V1च वापरायचंय, हे पण लक्षात ठेवायचंय. कारण हॅड म्हणलं की आपण नेहमी काय करतो, V3 लक्षात ठेवतोय, पण असं नाही. या ठिकाणी हॅड हे पास्ट टेन्स इंडिकेट करत नाही. तर हॅड बेटर प्लस V1 या ठिकाणी याचा अर्थ होतो एखादी क्रिया केलेली अधिक चांगली या अर्थाने. आणि म्हणून याचं उत्तर जे आहे त्याचं उत्तर हे आहे, शी हॅड बेटर इम्प्रूव्ह हर मॅनर्स म्हणजे तिने तिचे मॅनर्स इम्प्रूव्ह केलेलं अधिक चांगलं या अर्थाने. बघा त्याच्यानंतर 21 नंबरचा प्रश्न आहे, तर त्याच्यामध्ये आपल्याला करेक्ट क्वेश्चन विचारलेला आहे. कधीही साधं आणि सोपं लक्षात ठेवायचंय. प्रश्नाची सुरुवाती लक्षात ठेवायची, WH क्वेश्चन जर असेल तर WH वर्ड नंतर अगोदर हेल्पिंग व्हर्ब असते, त्याच्यानंतर सब्जेक्ट असतो आणि त्याच्यानंतर व्हर्ब असते रिमेनिंग पार्ट, आणि लास्टला क्वेश्चन मार्क असतो. WH वर्डच्या नंतर हेल्पिंग व्हर्बच असायला पाहिजे. WH वर्डच्या नंतर हेल्पिंग व्हर्बच असायला पाहिजे. फक्त काही शब्द आहेत आपण ते घेतलंय, हाऊ मेनी असेल, हाऊ मच असेल, हुज असेल, विच असेल, या शब्दाच्या नंतर काय येतं, नाऊन, पण त्याच्यानंतर पण काय असेल, अगोदर हेल्पिंग व्हर्ब. म्हणजे प्रश्न बनवताना लक्षात कधीही ठेवायचं, अगोदर हेल्पिंग व्हर्बच येणार आणि हेल्पिंग व्हर्बच्या नंतर सब्जेक्ट येणार. मग या ठिकाणी बघा, वेन यू आर लिव्हिंग, मग या ठिकाणी व्हेन आहे आणि त्याच्या नंतर अगोदर सब्जेक्ट दिलाय आणि नंतर हेल्पिंग व्हर्ब दिलाय, म्हणजे या ठिकाणी हा प्रश्न बरोबर नाही. वेअर आर यू गोइंग, वेअर आहे त्याच्यानंतर हेल्पिंग व्हर्ब वापरले आणि या ठिकाणी यू वापरले, म्हणजे या ठिकाणी बरोबर आहे. इथं पण तसंच आहे, व्हॉट आय कॅन डू फॉर यू, इथं पण WH शब्द म्हणजे व्हॉट आहे आणि त्याच्या अगोदर सब्जेक्ट घेतलाय आणि हेल्पिंग व्हर्ब नंतर आहे.
मग हा कसा पाहिजे होता? व्हॉट कॅन आय डू, अगोदर कॅन पाहिजे होतं, कॅन असं पाहिजे होतं आणि इथं आर यू पाहिजे होतं, म्हणजे हे बरोबर झालं. मग 21 नंबरचं उत्तर कोणतं बरोबर आहे? फक्त बी बरोबर आहे, म्हणून याचं उत्तर हे झालं. हा नियम साधा लक्षात ठेवा. WH शब्दाच्या नंतर हेल्पिंग व्हर्ब आणि हेल्पिंग व्हर्बच्या नंतर सब्जेक्ट असतोय, अगोदर सब्जेक्ट घ्यायचा नाही. 2018चा जो कंबाईनचा पेपर झाला तर त्या पेपरमध्ये सुद्धा आपल्याला अशा प्रकारचा प्रश्न विचारलेला आहे करेक्ट क्वेश्चन साठी. चला नेक्स्ट, वी आर गोइंग टू डिस्कस ऑल द इश्यूज इन डिटेल्स. आता हे पण लक्षात ठेवायचं आहे, गोइंग टू स्ट्रक्चर जे आहे तर गोइंग टू स्ट्रक्चर हे आपण कशासाठी वापरतोय? इमिजिएट फ्युचर, जे तात्काळ भविष्यामध्ये एखादी क्रिया होणार आहे तर हे इंडिकेट करण्यासाठी आपण काय करतो? गोइंग टू आपण स्ट्रक्चर यूज करतोय. आणि गोइंग टू आणखी लक्षात काय ठेवायचंय? वेन वी डिसाइडेड टू डू समथिंग बिफोर टॉकिंग, म्हणजे आपण एखादी क्रिया करण्याचं बोलण्यापूर्वी जे ठरवलेलं असतंय तर ते त्यासाठी आपण ते व्यक्त करण्यासाठी आपण काय करतो? गोइंग टू स्ट्रक्चर वापरतोय. मग याचं उत्तर आहे इमिजिएट फ्युचर. त्याच्यानंतर नेक्स्ट लक्षात द्या, आता हे डिपेंड हा जो शब्द आहे साधारणतः डिपेंड आपण जसं स्टेटिव्ह व्हर्ब मध्ये पाहिलं ना, द प्राइस डिपेंड्स ऑन द क्वालिटी. द प्राइस म्हणजे हे लक्षात काय ठेवायचं? हे सत्य आहे, हे जनरल ट्रूथ आहे. तर यासाठी आपण जे जनरल ट्रूथ असेल तर ते व्यक्त करण्यासाठी आपण साधारणतः काय करतो? सिंपल प्रेझेंट टेन्स वापरतो. आणि यासाठी काय करायचं? हे वाक्य लक्षात काय ठेवायचंय? द प्राइस डिपेंड्स, द प्राइस डिपेंड्स ऑन द क्वालिटी. या ठिकाणी जे आहे ते या ठिकाणी लक्षात ठेवायचं डिअर फ्रेंड्स. मग याचं उत्तर काय आहे? द प्राइस डिपेंड्स ऑन द क्वालिटी. मग हे वॉज डिपेंडेड त्याच्यावरती ठरवली जाते, हे मेड टू डिपेंड हे वाक्य बरोबर येत नाही. ठीक आहे. नेक्स्ट, आपल्या मॉडल ऑक्झिलरी व्हर्ब दिलेले आहेत आणि याच्यामध्ये आपल्याला फिल इन द ब्लँक आहे. तर हे पुढचे मॉडल ऑक्झिलरी व्हर्बचा या वाक्याचा आपल्याला विचार करून कोणतं मॉडल ऑक्झिलरी व्हर्ब बरोबर येतं हे या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. चला ठीक आहे. व्हॉट कॅन आय डू फॉर यू, आता वरच्याच वाक्यामध्ये एक प्रश्नामध्ये दिलं होतं वाक्य ऑलरेडी. ठीक आहे. मग काय असेल? व्हॉट कॅन आय डू फॉर यू, म्हणजे याची जोडी कॅन सोबत, इथं पहिल्यामध्ये कॅन आलं. दुसऱ्यामध्ये डिअर फ्रेंड्स काय असणार आहे? वुड यू लाईक टू गो बाय एअर सर, म्हणजे तुम्हाला, ठीक आहे. आता या ठिकाणी काय आहे? वुड जे आहे ते आपण रिस्पेक्टिव्ह अर्थाने पण या ठिकाणी यूज करतोय, म्हणजे या ठिकाणी वुड हे बरोबर आहे. इफ यू टेल, इफ यू, आता या ठिकाणी काय आहे? हा पुढे आपल्याला बघायचं आहे मी द एक्झॅक्ट डेट ऑफ युअर जर्नी आणि यू मे हॅव द ऍक्सेप्ट द बुकिंग. आता आपल्याला पुढच्या पण या ठिकाणी लक्ष द्यायचा विचार करायचा. इफ यू कुड टेल मी द एक्झॅक्ट डेट ऑफ युअर जर्नी, म्हणजे या ठिकाणी आपण डिअर फ्रेंड्स काय यूज करतोय? तर कुड बरोबर आहे. आणि या ठिकाणी यू मे हॅव टू ऍक्सेप्ट द बुकिंग, तुम्हाला ऍक्सेप्ट करावी लागेल, कदाचित तुम्हाला कदाचित बुकिंग ऍक्सेप्ट करावी लागेल या अर्थाने. म्हणजे इथं वुड, इथं कुड आणि इथं मे. मग याचा ऑप्शन कोणता आहे? ऑप्शन 3 नंबरचा ऑप्शन बरोबर आहे. ठीक आहे. 24 नंबरचा. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण डिअर फ्रेंड्स पुढं. या ठिकाणी इम्पेरेटिव्ह मूड या टॉपिकवरती प्रश्न आहे. तर बघा, गॉड ब्लेस यू, लॉंग लिव्ह द किंग, हे दोन्ही वाक्य कोणत्या मूडचे आहेत? तर हे दोन्ही वाक्य सबजंक्टिव्ह मूडचे आहेत. इच्छा व्यक्त केली असेल तर इच्छा व्यक्त केलेली असेल तर त्या वाक्याचा मूड हा काय असतोय? सबजंक्टिव्ह मूड असतोय. गॉड ब्लेस यू, मेचे वाक्य आपण दोन प्रकारे व्यक्त करू शकतोय, लिहू शकतोय. मे गॉड ब्लेस यू असंही म्हणतो आणि गॉड ब्लेस यू असंही म्हणतोय, म्हणजे मे वापरून आणि विदाउट मेचं पण आपण त्या ठिकाणी वाक्य बोलत असतो. हे असे जे इच्छादर्शक वाक्य असतात तर ते वाक्य सबजंक्टिव्ह मूडचे असतात. आता हे दोन वाक्य तर सबजंक्टिव्ह मूडचे झाले. राहिलेलं वाक्य काय आहे? हरी अप, हेच कशाचं आहे? इम्पेरेटिव्ह मूडचं आहे. पण इम्पेरेटिव्ह मूड म्हणलं की आपण त्या इम्पेरेटिव्ह मूड म्हणजेच त्याची सुरुवात ही क्रियापदाने होते. आता या ठिकाणी आपल्याला फसवण्यासाठी हरी आणि अप असं दिलेलं आहे, एक्सक्लेमेशन मार्क दिलेला आहे आणि साधारणतः आज्ञार्थी वाक्याच्या शेवटी काय असते? फुल स्टॉप असते. इथेच विद्यार्थी काय होतात? कन्फ्युज होतात. पण याचा अर्थ काय होते? हरी अप म्हणजे त्वरा करा. त्वरा करा म्हणजेच या ठिकाणी काय आहे? या ठिकाणी आज्ञाच केलेला आहे ना, आज्ञार्थी वाक्यच आहे, म्हणून या ठिकाणी याचं उत्तर जे आहे तर याचं उत्तर हे ओनली सी बरोबर आहे. चला ठीक आहे. नेक्स्ट बघा डिअर फ्रेंड्स, 26 नंबरचा प्रश्न. यामध्ये आयडेंटिफाय द करेक्ट सेंटेन्सेस, या ठिकाणी करेक्ट सेंटेन्स आपल्याला विचारलेला आहे. तर बघा, द शिप वॉज रेक्ट, म्हणजे या ठिकाणी इथपर्यंत वाक्य तीनही वाक्य बरोबरच आहे, तीनही वाक्य इथपर्यंत सारखेच आहेत, बरोबर आहे. एव्हरी मॅन या ठिकाणी वाक्याचा कर्ता जो आहे तो एव्हरी मॅन आहे. हा एव्हरी आहे, एव्हरी सॉरी शब्द.
मग मॅन असेल, वुमन असेल, चाइल्ड असेल. मग एव्हरी संदर्भाचा नियम काय आहे? एव्हरीच्या नंतर सिंग्युलर नाउन आणि सिंग्युलर हेल्पिंग वर्ब या ठिकाणी वापरतात. सिंग्युलर नाउन आणि सिंग्युलर हेल्पिंग वर्ब. ओके. तर डिअर फ्रेंड्स, मग या ठिकाणी मॅन सिंग्युलर आहे, हे पण सिंग्युलर आहे, हे पण सिंग्युलर आहे, बरोबर आहे. आणि हेल्पिंग वर्ब पण सिंग्युलर आहे, म्हणजे या ठिकाणी पहिलं वाक्य तर बरोबर आहे. या ठिकाणी काय केले, नाउन सिंग्युलर आहेत परंतु वेअर हे प्लुरल वापरले, म्हणून या ठिकाणी हे चुकीचं आहे. आणि याच्यामध्ये लक्ष द्या, पुढे काय केलं आता, हॅड जे आहे, तर हॅड हे काय असते डिअर फ्रेंड्स, या ठिकाणी जे आहे ते लक्ष द्या, एव्हरी मॅन, वुमन अँड चाइल्ड हॅड ड्रोन. हॅडच्या नंतर आपण V3 वापरतोय, पण या ठिकाणी वरी जर वाक्य जर बघितलं तर वॉज ड्रोन वापरलेलं आहे, म्हणजे या ठिकाणी पॅसिव्ह फॉर्म मध्ये ठेवायला पाहिजे वाक्य. तर या ठिकाणी हॅड ड्रोन. तर या ठिकाणी काय पाहिजे डिअर फ्रेंड्स, याचं उत्तर लक्षात ठेवायचं आहे. तर याचं उत्तर जे आहे तर याच्यामध्ये हॅड बीन पाहिजे, तर एकतर मग बुडालेलं होतं या अर्थाने, म्हणून याचं उत्तर जे आहे तर याचं उत्तर हे फक्त 3 नंबरचा ऑप्शन जे आहे तर 3 नंबरचा ऑप्शन बरोबर आहे. म्हणजेच हे बी आणि सी वाक्य चुकीचे आहेत आणि हे वाक्य बरोबर आहे. हे वाक्य लक्षात द्या, हॅड हे सिंग्युलर साठी पण असते, प्लुरल साठी पण असते, परंतु हे जे वाक्य आहे तर हे पॅसिव्ह फॉर्मॅट मध्ये आहेत, म्हणजे बुडालेलं होतं या अर्थाने आपल्याला वापरायचं, म्हणून या ठिकाणी काय करायचं, बीन पाहिजे होतं. मग इथं जर बीन असतं तर या ठिकाणी हे पण वाक्य बरोबर झालं असतं. चलो ठीक आहे. नेक्स्ट पुढचा आणि शेवटचा क्वेश्चन आपला आहे डिअर फ्रेंड्स. या ठिकाणी शी डॅश डॅश अंडरस्टँड टुडेज लेक्चर. आता या ठिकाणी कोणतं मॉडल ऑक्झिलरी वर्ब येईल असा प्रश्न विचारलाय, आणि आपण सुरुवातीला बघितलं असेल मॉडल ऑक्झिलरी वर्ब वरती या परीक्षेमध्ये, या पेपरमध्ये मला वाटते 5 प्रश्न आपल्याला विचारले आहेत. सगळ्यात जास्त प्रश्न हे या पेपरमध्ये मॉडल ऑक्झिलरी वर्ब या टॉपिक वरती विचारलेला आहे. मग याच्यामध्ये बघा, शी कॅन नॉट अंडरस्टँड टुडेज लेक्चर. आता मॉडल ऑक्झिलरी वर्ब वरती ज्यावेळेस प्रश्न विचारले जातात त्यावेळेस आपण क्रियापदाचं फॉर्म याच्यावरती आपण ठरवू शकत नाही, कारण सगळ्याच मॉडल ऑक्झिलरी वर्ब सोबत काय करतात त्या ठिकाणी V म्हणत असते. मग शी कॅनॉट अंडरस्टँड टुडेज लेक्चर, ती आजचं लेक्चर समजू शकत नाही असं म्हणजे अगोदरच होतंय. त्याच्यावर जर थोडंसं वाक्य काय होते वेगळ्या प्रकारचं, ती समजू शकत नाही म्हणजे आपण कसं म्हणणार. मग आता याच्यामध्ये कदाचित शी मे नॉट अंडरस्टँड टुडेज लेक्चर, म्हणजे ती कदाचित आजचं लेक्चर समजू शकत नाही. अँड शी कुड नॉट अंडरस्टँड टुडेज लेक्चर, म्हणजे या ठिकाणी लेक्चर झाल्याच्या नंतर आपण काय म्हणतोय, कदाचित त्या ठिकाणी ज्याच्या ती लेक्चर समजू शकली नाही. तर याच्यामध्ये लक्षात ठेवायचं आहे डिअर फ्रेंड्स, याचं उत्तर जे आहे तर याचं उत्तर काय आहे. आता हे मे बी तर बरोबर आहे, बी तर हे कदाचित समजू शकत नाही, तर म्हणून या ठिकाणी बी आहे बरोबर. आता बाकी मग बी उत्तर बरोबर आहे, मग बीचा ऑप्शन फक्त एकच आहे इथं बरोबर, कोणतं एक मध्येच, बाकी तर ठिकाणी बी दिलेलंच नाही, म्हणून याचं उत्तर जे आहे तर मग बी पण बरोबर आहे आणि सी पण याच्यामध्ये बरोबर आहे. ठीक आहे, आपण या अर्थाने आपण यूज करतोय शी मे नॉट अंडरस्टँड टुडेज लेक्चर आणि शी कुड नॉट अंडरस्टँड टुडेज लेक्चर, म्हणजे समजू शकली नाही आणि कदाचित समजू शकत नाही, या दोन्ही अर्थाने आपण हे वाक्य बरोबर आहे. ठीक आहे, म्हणजे अशा प्रकारे याचं उत्तर आहे तर बोथ बी आणि सी बरोबर आहे. चला ठीक आहे. तर डिअर फ्रेंड्स, मग अशा प्रकारे आपण काय केलेलं आहे, हा जो पेपर आहे 2017चा राज्यसेवेचा पेपर, या पूर्ण पेपरमध्ये जे 27 प्रश्न आपल्या ग्रामर वरती विचारलेले आहेत तर ह्या सगळ्या प्रश्नांचा आपण एक सविस्तर अनालिसिस केलेला आहे. निश्चितच आपण सर्वांना या व्हिडिओमधून खूप चांगल्या प्रकारचं नॉलेज भेटलं असेल, आपण सर्वांनी व्यवस्थित लिहून घेतलं असेल. तर मग आपण थांबूया, पुढच्या व्हिडिओमध्ये या पेपर मधले जे व्होकॅब्युलरी वरती जे प्रश्न विचारले तर ते प्रश्न आपण पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊ. थांबू मग. थँक्यू एव्हरीवन.